नमस्कार. मी चंद्रशेखर टिळक आपल्या गुंतवणूक व्याख्यानमालेच्या आजच्या चौथ्या दिवशीच्या या सेशनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मोतीलाल ओसवाल फिनमार्ट डोंबिवली शाखा आणि त्याचे अमित पेंढारकर, प्राजक्ता पेंढारकर आणि ट्रायनेटचे केदार पाध्ये यांच्या माध्यमातून आपण ही जी 26 मे पासून ही व्याख्यानमाला जी सुरू केली त्याला प्रत्यक्ष आपलं सेशन सुरू असताना तुमची उपस्थिती, तुमचे प्रश्न यांना तुम्ही जो प्रतिसाद दिलात आणि तसंच त्या दिवशी संध्याकाळी आपलं सेशन संपल्यानंतर त्याच संध्याकाळी अगदी उशिरा रात्री 9 पर्यंत आधीच्या 3 दिवसांचे व्हिडिओ त्या दिवशीचे मोतीलाल ओसवाल फिनमार्टच्याही फेसबुक पेजवरती आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण लोड केले आहेत. त्यालाही खूप मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद जो आपण दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून सुरुवातीला आभार मानतो. आज थोडं लॉग इन व्हायला मला उशीर झाला. याचं कारण म्हणजे NSDL मधनं ऑफिशियली आत्ता मी रिटायर झालो. आज तो दिवस आहे. त्यामुळे आत्ता संध्याकाळी 4 नंतर माझ्या ऑफिसमधली बरीच सिनियर मंडळी आणि ज्या 250 जणांबरोबर मी गेली 10 वर्ष काम करतोय त्यांचे 2 ग्रुप्स, कारण 250 जण एका झूम मीटिंगमध्ये घेता येणं कठीण होतं. वेगवेगळी ॲप यूज करून त्या 2-3 ग्रुप्सशी बोलणं चाललं होतं आणि आजचा दिवस थोडा इमोशनल झाल्यामुळे तिथनं ती मीटिंग संपायला उशीर झाला आणि त्यामुळे इथे लॉग इन व्हायला उशीर झाला. त्याबद्दल सुरुवातीलाच क्षमा मागतो आणि आजच्या सेशनला सुरुवात करतो. आजची आपली व्यक्ती आहे जॉर्ज सोरोस. पहिले 3 दिवस आपण बेंजामिन ग्रॅहम, सर जॉन टेम्पल्टन आणि पीटर लिंच यांची माहिती करून घेतली आणि गुंतवणूक व्याख्यानमालेच्या शेवटच्या सत्रामध्ये उद्या आपण वॉरन बफेटविषयी बोलणार आहोत. जर या 5 जणांची आपापसात तुलना करायची झाली तर असं म्हणता येईल की बेंजामिन ग्रॅहम असू देत, जॉन टेम्पल्टन असू देत, पीटर लिंच असू देत किंवा उद्या आपण जे कव्हर करणार आहोत ते वॉरन बफे असू देत, यांच्याकडे एकंदरीतच आंतरराष्ट्रीय गुंतवणूक क्षेत्रामध्ये आणि अर्थकारणामध्ये फार आदर आणि आत्मीयतेने असं बघितलं जातं. आणि या 4 माणसांनी केलेली विधानं आंतरराष्ट्रीय अर्थकारणात, आता त्यातले जॉन टेम्पल्टन आणि बेंजामिन ग्रॅहम तर हयात नाहीत, पण तरीही ज्या वेळेला त्यांनी एखादं विधान असं केलंय असा मुद्दा कुठच्याही आंतरराष्ट्रीय चर्चेमध्ये येतो तेव्हा त्या विधानाकडे एका विशिष्ट आदराने, आपुलकीने बघितलं जातं. आणि ह्या 5 जणांच्या तुलनेमध्ये ज्याच्याविषयी असं कधीही होत नाही किंवा त्यांचं नाव घेतल्यानंतर बहुतांश वेळेला एक प्रकारची संतापाची, चिडीची भावना जन्माला येते, अशी व्यक्ती म्हणजे जॉर्ज सोरोस. त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटेल की मग असं असेल तर ह्या गुंतवणूक व्याख्यानमालेमध्ये त्यांचं नाव का घ्यावं. त्याचं कारण असं आहे की जसं आपण एरवीही म्हणतो की कसं वागलं पाहिजे हेही कसं कळावं लागतं, तसं कसं वागलं नाही पाहिजे हेही कळावं लागतं. जे थोडीशी नकारात्मक छटा तुलनेला असली की सकारात्मक छटा जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या मनावरती ठसते आणि तशा अर्थाने जॉर्ज सोरोस हे व्यक्तिमत्व आहे. ती व्यक्ती वैयक्तिक आयुष्यामध्ये नकारात्मक आहे अशातला भाग नाही, परंतु त्यांचा एकंदरीतच आंतरराष्ट्रीय अर्थकारणाकडे आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीकडे बघण्याचा जो कल आहे, बघण्याची जी वृत्ती आहे, बघण्याची जी सवय आणि पद्धत आहे ती ह्या चौघांपेक्षा पूर्णपणाने वेगळी आहे. जॉर्ज सोरोस यांचा जन्म 12 ऑगस्ट 1930चा आहे. म्हणजे आता ती साधारणपणे 90 वर्ष वयाची व्यक्ती आहे आणि त्यातही जवळजवळ गेली 10-11 वर्ष काही स्वतःच्या कृतीने आणि काही त्यांच्यावर आलेल्या बंधनामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या मार्फत गुंतवण्याचं काम हे जॉर्ज सोरोस यांनी पूर्णपणाने थांबवलंय. पण आजही त्या माणसाचं मत ऐकलं अशासाठी जातं की आज ते गुंतवणूकदार कमी आणि आर्थिक भाष्यकार म्हणून जास्त ओळखले जातात. या माणसाची एक अनकॅनी नॅक अशी आहे आणि तो बोलायला जरा सुद्धा घाबरत नाही ते, आणि ती म्हणजे अशी की एकंदरीतच आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या घटनांचा हा अत्यंत लवकर आणि अत्यंत अचूक असा वेध घेतो. म्हणजे जर आपण बेंजामिन ग्रॅहम यांचं वर्णन टेरिबली रॅशनलिस्ट असं केलं असलं, जॉन टेम्पल्टन यांचं वर्णन आपण जर इटर्नली ऑप्टिमिस्टिक असं केलं असलं, पीटर लिंच यांचं वर्णन
एकदम टिपिकल कॉमन मॅन्स अप्रोच असं केलं असलं, वॉरन बफेचं वर्णन जे आपण उद्या विस्ताराने करू ते जर ओरॅकल ऑफ ओमाहा असं केलं गेलं असेल किंवा केलं जात असेल, तर जॉर्ज सोरोस यांचं वर्णन हे अत्यंत धूर्त कोल्हा असं केलं जातं. पण तरीही करोना नंतरच्या अर्थकारणामध्ये आपल्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये स्थानिकही आणि जागतिकही जितकं आंतरराष्ट्रीय अर्थकारण महत्वाचं ठरेल तितकंच आंतरराष्ट्रीय राजकारणही महत्वाचं ठरेल. आणि जॉर्ज सोरोस यांचं वैशिष्ट्यच हे आहे की त्यांची गुंतवणूक क्षेत्रातली संपूर्ण करिअर ही आंतरराष्ट्रीय राजकारण आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालण्यात गेली आहे. आणि त्यामुळे जॉर्ज सोरोस यांचा विचार आज आपण करणार आहोत. आणि तो विचार करत असताना त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या या अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या मी उरलेल्या 4 सेशनमध्ये घेऊ शकणार नाही, त्याचा इथे काही प्रमाणामध्ये उहापोह करण्याचा माझा विचार आहे. काल काही वेळ आपलं सेशन सुरू असताना माझ्या इथेही असेल किंवा इतरांच्या इथेही असेल, नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम येत होता. त्यामुळे मधले काही काळ मला तुमचे काही प्रश्न आलेले नाही आहेत. त्यामुळे आता हे आपलं आजचं 4थं सेशन आहे. तुमच्या मनामध्ये काही बरेचसे श्रोते असे आहेत की जे आधीचे 3ही दिवस होते. त्यामुळे माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते जितक्या लवकर इथे पोस्ट करू शकला तर तितक्या लवकर मला त्याची उत्तरं देणं सोयीचं होईल. म्हणजे नंतरच्या टप्प्यावरती जर कुठे तुमच्याकडे किंवा माझ्याकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम आला तर पंचायत होतीये. बरं, हा नेटवर्कचा प्रॉब्लेम सगळीकडेच असावा, कारण काल आपलं सेशन संपल्यानंतर एक दुसरी 2 सेशन मी ऐकत होतो, तिथे सुद्धा अशा पद्धतीचा नेटवर्क किंवा लॅग टाईम हा राहत होता. आणि म्हणून आत्ताही तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते हळूहळू पोस्ट करायला हरकत नाही, म्हणजे मला त्या विवेचनामध्ये घेता येतील. आणि जॉर्ज सोरोसचं केवळ आज उल्लेख करण्याचं कारण आंतरराष्ट्रीय राजकारण याविषयी त्या माणसाची असलेली घट्ट पकड हा तर मुद्दा आहेच. आणि मी आत्ताच म्हटलं तसं की येणाऱ्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण आणि स्थानिक राजकारण हे 2 घटक गुंतवणूक क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरतील. तसंही या ना त्या स्वरूपामध्ये, कधी आर्थिक धोरणाच्या रूपामध्ये असेल, कधी एखादी सरकारी निर्णयाच्या रूपामध्ये असेल, राजकारण या ना त्या स्वरूपामध्ये बॅकग्राऊंडर म्हणून गुंतवणूक क्षेत्रामध्ये नेहमीच काम करतं, पार्श्वभूमी म्हणून नेहमीच काम करतं. हे जरी कितीही सत्य असलं तरी येणाऱ्या काळामध्ये ही भूमिका दिवसेंदिवस जास्त गडद होत जाईल. आणि विशेषतः पुढची 2 ते 2.5 वर्ष तरी ही स्थिती राहील याविषयी मतैक्य व्हायला काही हरकत नाही. अगदी साध्या साध्या गोष्टींपासनं जॉर्ज सोरोसचं वैशिष्ट्य आहे. आणि सुरुवातीलाच स्पष्ट करतो, म्हणजे तो डिस्क्लेमर क्लॉज आहे आजच्या सेशनचा असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावरती मी सेबीमध्ये काम केलंय. त्यामुळे ओल्ड हॅबिट्स डाय हार्ड, त्यानुसार डिस्क्लेमर क्लॉज सांगायला हरकत नाही. कारण नाहीतरी डिस्क्लेमर क्लॉज हे मी सेबीमध्ये ज्या काळामध्ये काम करत होतो त्या काळामध्येच सुरू झालेली प्रक्रिया आहे. तर एक डिस्क्लेमर क्लॉज असा आहे की जॉर्ज सोरोस हे वर्णन फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि त्याचं कारण अशासाठी आहे की त्याचं जे एक वाक्य आहे ते मला फार महत्त्वाचं वाटतं. जे किती आदमी व्यक्ती मुहतोड आहे किंवा किती ज्याला आपण तोंडफाट म्हणतो अशी आहे ह्याचं लक्षात येईल. मी त्याला सभ्य शब्द परखड असा वापरला. त्यांच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनच्या मध्येच असा एक बोर्ड नेहमी लावलेला असतो असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं. आणि ते म्हणजे आय वॉज बॉर्न पुअर बट आय विल नेव्हर डू पुअर, अशा पद्धतीचा त्यांचा बोर्ड लावलेला आहे. आपण सगळेच गुंतवणुकीकडे पैसे मिळवायचे म्हणून येतो, पण सहजासहजी आपण ते पटकन मान्य करत नाही. जॉर्ज सोरोस यांचं म्हणणं असं आहे की जे इथे जायचं तर ताकाला जाऊन भांड्या कशाला लपवायचं. महेश नरवडे सरांची एक सूचना आहे की वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीटवर एखादा व्हिडिओ बनवा. सर, मनापासून प्रयत्न नक्की करीन, कारण मला स्वतःला अत्यंत आवडणारं ते पुस्तक. आणि आज ज्या जॉर्ज सोरोस विषयी आपण बोलणार आहोत त्याचंही वर्णन वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट सारखंच करता येईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे वेगळ्या अर्थाने तो संदर्भ माझ्या या मुद्द्यात घेणारच होतो. बरं झालं तुम्ही प्रश्नांमध्येच घेतलात. असं एकमेकांच्या मनातले ओळखणारे वक्ते आणि श्रोते असले तर सेशन जास्त चांगलं होतं. तर मुळामध्ये अशा पद्धतीनं सांगणारं गणित की आय वॉज बॉर्न पुअर बट आय विल नॉट डाय पुअर,
हे इतकं मोकळेपणाने सांगणारी ही ज्यू जन्मातली ज्यू वंशातली व्यक्ती, मला कुठचाही वंशवेद अभिप्रेत नाही, परंतु अत्यंत हलाखीचा गेलेल्या बालपणामुळे एका विशिष्ट टप्प्यावरती जर्मनीच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये वडिलांनी त्यांचा असलेल्या त्यावेळेचा क्लाउडचा करत खोटी पात्र कागदपत्र डॉक्युमेंट्स तयार करून नाझी व्याप्त जर्मनीतनं आणि नाझी व्याप्त युरोपातनं, आधी जर्मनीतनं आणि मग नाझी व्याप्त युरोपातनं स्वतःची सुटका करत हा मनुष्य पश्चिमेकडे सरकत गेला. आणि इतक्या जवळचं हलाखीचं आयुष्य पाहिलं असल्यामुळे हाताशी पैसा असला तरच काहीतरी गोष्ट होते, अदरवाईज पैशाचं सोंग दुसऱ्या कुठच्यानेही आणलं जात नाही असं आपण फक्त पुस्तकी म्हणतो. यानं हे लहानपणापासून पाहिलेलं असल्यामुळे त्याचं म्हणणं असं होतं की मनी कॅन बाय एव्हरीथिंग, अँड इफ नॉट मनी, इफ यू हॅव द साऊंड ॲडव्हाइस बाय विच दे विल बी एबल टू जनरेट अ मनी, देन यू विल बी इन अ पोझिशन टू बाय एव्हरीथिंग. अशा एका विचारसरणीवरती, अशा अर्थी तो वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीटची थिअरी जाते. अर्थात त्याचे डिटेल्स वेगळे आहेत, पण तो आजचा विषय नाहीये. तर अशा परिस्थितीमध्ये या व्यक्तीकडे बघण्याचं आपण धाडस करूया. मी धाडस अशासाठी म्हणलं की त्याच्या ज्या थिअरीज आहेत, त्याच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत, त्या तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय गुंतवणूकदाराला ना पैशाच्या दृष्टीने परवडणारे आहेत, ना प्रवृत्तीच्या दृष्टीने परवडणारे आहेत. मी नेहमीच तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं वर्णन, आणि आपल्यालाही त्या शब्दांनी स्वतःचं वर्णन करायला आवडतं, ते म्हणजे असं आहे की आपण सगळी पापभिरू माणसं आहोत. आणि पापभिरू माणसाची पटकन सुचणारी मला व्याख्या अशी आहे की ज्याला कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही, असे जे आपण सगळे आहोत त्याला आपण पापभिरू म्हणतो. आणि याला सरळ सरळ छेद देणारा मनुष्य म्हणजे जॉर्ज सोरोस आहे. म्हणजे गेल्या 40 वर्षाचा जर विचार करायचा झाला तर जॉर्ज सोरोस हे कॉन्ट्रोव्हर्सीमुळे जास्त गाजलेले आहेत. म्हणजे तो इतका सक्रिय राजकीय भूमिका घेतो. कल्पना करा, आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये आजपर्यंत अशी परिस्थिती कधीही आलेली नाही. केवळ आपल्याच देशामध्ये आली नाही असं नाही, संपूर्ण एशियाई देशामध्ये याच्या शेअर बाजारात अशी परिस्थिती कधी आलेली नाही. अगदी काही प्रमाणात युरोपीय शेअर बाजारात ही अशी परिस्थिती आलेली नाही. कारण होता होईतो अशा मोठ्या पद्धतीने पैशांची उलाढाल करणारी माणसं निदान उघडपणे तरी तत्कालीन सत्तारूढ माणसांच्या विरुद्ध जात नाहीत, सत्तारूढ व्यक्तींच्या विरुद्ध जात नाहीत. पण जॉर्ज सोरोस यांचं वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीच्या काळापासून बुश राजवटीच्या विरुद्ध ठामपणाने भूमिका घेणारा, जाहीरपणाने भूमिका घेणारा, आणि नंतरच्या काळामध्ये बुश यांचा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव व्हावा म्हणून अक्षरशः लक्षावधी डॉलर्स खर्च करणारी व्यक्ती म्हणजे जॉर्ज सोरोस. आणि आत्ता जी येणारी अमेरिकेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प परत निवडून आले नाही पाहिजेत, कारण ही इज अ डिझास्टर, अशा पद्धतीचा विचार जॉर्ज सोरोस करतात. म्हणजे कल्पना करा की आपण डोनाल्ड ट्रम्प ही व्यक्ती जरा चौकटीच्या बाहेरची, चाकोरी बाहेरची राजकारणी आहे असं म्हणतो, आणि एक चाकोरी बाहेरच्या व्यक्तीविरुद्ध दुसरी चाकोरी बाहेरची व्यक्ती ही परत निवडून येताना कामा नाही असं म्हणतं. आणि याची त्यांनी दिलेली जी उदाहरणं आहेत, त्यांचं आत्ताच डाव्होसमध्ये जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मीटिंग झाली, त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या डाव्होसच्या मीटिंगमध्ये 10-15 मिनिटं का होईना पण जॉर्ज सोरोस बोलतात. आणि दरवेळेला ते अत्यंत कॉन्ट्रोव्हर्शियल बोलतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे ते 15 मिनिटं बोलतात, पण साधारणपणे ते 40-45 मिनिटाचं डॉक्युमेंट तयार करून जातात. मग आधीच्या पुस्तकातली किंवा काही भाषणातले एक्सरट्स ते मागे पुढे किंवा मध्ये जोडतात, आणि ते डाव्होस कॉन्फरन्स संपायच्या आत त्यांचं त्या विषयावरचं पुस्तक हे जागतिक बाजारामध्ये आलेलं असतं. त्याला अत्यंत तत्कालिक व्हॅल्यू असते, ज्याला फर्स्ट हँड फर्स्ट सेल म्हणतात असं असतं. त्याची दुसरी आवृत्ती वगैरे काढायच्या ते भानगडीत पडत नाहीत. हा मनुष्य वृत्तीने वाईट आहे अशातला भाग नाही, पण त्याचे पैसे निर्माण करण्याचे आणि पैसे उभे करण्याचे मार्ग तुमच्या माझ्या पटकन पचनी पडणार आहेत अशातला भाग नाही. हा माणूस सगळ्यात पहिल्यांदा खऱ्या अर्थाने उजेडात आला, म्हणजे त्याच्या आधीपासून तो मनुष्य चरित्र गाजवतोय. त्यांचा जो क्वांटम हेज फंड आहे, मुळात हेज फंड याच्याविषयी सगळ्याच जगामध्ये गुंतवणूक क्षेत्रामध्ये एक प्रकारचं शंकेचं आणि भीतीचं वातावरण असतं. कारण डेरिव्हेटिव्हचं अत्यंत पराकोटीचं रूप म्हणजे हेज, आणि ते कलेक्टिव्हली केलेलं म्हणजे हेज फंड. म्हणजे हेज फंडच्या माध्यमातून बरेच वेळेला ट्रान्सपरन्सी केली जात नाही, कारण ते बहुतांश वेळेला मार्जिनच्या स्वरूपामध्ये बॅक टू बॅक पद्धतीचे व्यवहार करतात. मी याच्या डिटेल्समध्ये आत्ता जात नाही, कारण ते फार तांत्रिक होईल.
वेळ आली तर नंतर कधीतरी त्याचा थोडक्यात उल्लेख करायचा प्रयत्न करतो आजच्या सेशनमध्ये किंवा नंतरच्या कधीच्या तरी सेशनमध्ये. पण हेज फंड विषयी कोणत्याही काळातल्या कोणत्याही धोरणकर्त्याचं आणि कोणत्याही अर्थकर्त्याचं मत फारसं चांगलं नसतं. आणि जॉर्ज सोरोस हा पूर्णपणाने हेज फंड्सचा बादशाह आहे. कारण कोणत्या पद्धतीने त्यांनी गुंतवणूकदारांकडनं पैसे जमा केले, म्हणजे थोडक्यात आपल्याकडे जसं अरुण शेरेगर टाईपची जी स्कीम होती, अगदी ढोबळमानाने उदाहरण द्यायचं झालं तर तो फक्त आपल्याला असं सांगायचा की तुम्ही माझ्याकडे पैसे गुंतवा, एवढ्या वेळात तुमची दुप्पट करून जाईल. ना आपल्याला अरुण शेरेगर कोण आहे किंवा त्याच्या पाठीमागे कोण माणसं उभी आहेत हे कधी माहिती होतं. आपण त्याला पैसे दिल्यानंतर तो कुठे गुंतवणार आहे हे त्यांनी कधी सांगितलं नव्हतं. तो तशा पद्धतीची आपण पैसे दिल्यानंतर आणि त्यांनी त्याची पुढे गुंतवणूक केल्यानंतर खरोखर आपल्याला त्या पद्धतीचे पैसे मिळू शकतील का याच्याविषयी कोणतीही हमी त्यांनी दिलेली नव्हती. कोणत्याही प्रकारच्या नियंत्रकाकडे किंवा रेग्युलेटरकडे त्याची नोंदणी झालेली नव्हती. आणि त्यामुळे त्यांनी सुरुवातीच्या काळात पैसे दिले हेच त्याचं भांडवल झालं आणि ती त्याची बिझनेस टॅक्टिस होती. आणि नंतर त्यांनी सगळ्यांना बुडवलं आणि आज मितीला ना सेबी ना रिझर्व्ह बँक त्याच्यावरती काही करू शकते आणि अरुण शेरेगर कुठे आहे हे कुणालाही कळत नाही. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉन्ट्रोवर्सीज आणि सिक्रेसीज एकाच वेळेला ज्याच्या ऑपरेशन्स भोवती राहतात त्यांना हेज फंड असं म्हटलं जातं. हे दुर्दैवाने त्याचं चुकीचं वर्णन आहे. हेज फंड या शब्दाचा अर्थ तसा नाहीये. हेज फंड मध्ये बहुतांश वेळेला फ्युचर्स ऑप्शन्स पद्धतीचे व्यवहार केले जातात. आणि मी म्हटलं तसं की ह्याच्यामध्ये मी अडचणीत आलो तर पुढच्या बाजूने वेगळ्या गोष्टीने आलो असतो, अशाही पद्धतीचा विचार हा केला जातो. हे करण्याचं कारण अशासाठी आहे की मला जर एका गुंतवणुकीतनं नुकसान झालं तर ते दुसऱ्या काउंटर पोझिशन मला ते करता आलं पाहिजे. आणि अशा दोन्ही पद्धतीचे व्यवहार म्हणजे एकाच साधं उदाहरण सांगतो की काल आपण पीटर लिंचच्या विषयी बोलताना असं म्हटलं की पीटर लिंच असं म्हणतो की एखादी सेक्टर जर तुम्हाला चांगलं वाटलं, निश एरियातलं वाटलं, तर सर्वसाधारणपणे ही यूज टू से की त्यातला जो टॉपर आहे त्या कंपनीचे शेअर्स घ्या. हे सांगताना पीटर लिंच यांचं मत असं होतं की सगळ्यात पहिल्यांदा ती टॉपर कशासाठी घ्यायची, ती टॉपची कंपनी आहे, ह्याचा अर्थ तुलनेनं त्या सेक्टरमधल्या इतर कंपन्यांपेक्षा त्याचा भांडवली पाया मोठा असेल, त्यामुळे त्याचा बाजारातला फ्लोटिंग स्टॉक मोठा असेल, त्यामुळे त्या कंपनीचं नाव मोठं असेल, त्यामुळे तो ऑलरेडी वेगवेगळ्या रेग्युलेटर्सच्या नजरेखाली असेल, त्यामुळे त्याला एक प्रकारची प्रॉडक्टची कन्सिस्टन्सी असेल. त्यामुळे उद्या मला जी अपेक्षा आहे की वर्षभरात एवढा रिटर्न देईल तो दिला नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ मला तो शेअर होल्ड करायची वेळ आली तरीही हरकत नाही, आय कॅन होल्ड इट टू द थिंग्स. पण जेव्हा हेज फंड काम करतात त्याचं हे उदाहरण म्हणून देतोय, अशाच पद्धतीने ते काम करतील असं रे, अगदी ढोबळ अगदी जनरलाइज्ड अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. ते हेज फंड काम करताना असं म्हणतात की समजा एक उदाहरण घेऊ, हे उदाहरण म्हणून घेतोय, परत सांगतो कुठच्याही प्रकारची टिप नाही. त्यांनी जर समजा पेंट्स ही इंडस्ट्री निवडली आणि ते असं म्हणले की याच्यामध्ये आम्हाला एकाच वेळेला ट्रेडिंग प्रॉफिट्सही दिसतात आणि एकाच वेळेला होल्डिंग प्रॉफिट्सही दिसतात, तर आपल्या देशातल्या पेंट्स कंपन्यांचा विचार करायचा झाला तर आपण शांतपणाने काय विचार करू की जर एकंदरीतच पेंट्स इंडस्ट्रीला चांगले दिवस येतात. एक उदाहरण घेतलं की आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये कोरोनाच्या उद्देशानंतर हाऊसिंगला जर समजा गव्हर्नमेंटने हात घातला, कारण हाऊसिंगमध्ये मी काल म्हटलं तसं की मोठ्या प्रमाणावरती रोजगार आहे, मोठ्या प्रमाणावरती लोकांची सोय होते, मोठ्या प्रमाणावरती ॲसेट क्रिएशन होतं आणि त्या मानाने त्यातलं फंड सर्क्युलेशन हे चांगलं असतं. मग आता जर हाऊसिंगला डिमांड आली तर हाऊसिंग पाठोपाठ सिमेंटला येईल, सिमेंट नंतर स्टीलला येईल, स्टील नंतर पेंट्सला येईल. हे जर सगळं गणित पाहिलं किंवा आता 2-2.5-3 महिने बऱ्याच फॅक्टरीज बंद आहेत, त्यावेळेस जर रिपेअर मेंटेनन्स करायचं काम आलं, शेवटी उद्या जर हप्ता आपला काही उठतोय नाही माहिती नाही, कारण आज सकाळची एक बातमी अशी आहे की आपल्यासारख्या मुंबई, ठाणा, कल्याण, पिंपरी चिंचवड, पुणा, या डोंबिवली याच्यामधला आपला 31 मेला काही लॉकडाऊन उठत नाही, आपण थोडे पुढे जातोय. पण काही उद्योजक असं म्हणायला लागलेत की नाही बाबा काही प्रमाणात तरी आता आम्ही सुरू करतो. आज जवळजवळ 40-50 दिवस आपल्या सगळ्यांच्या फॅक्टरीज त्यांच्या बंद आहेत. उद्या अगदी तरी त्यांनी 1 जूनला ठरवलं की नाही बाबा 4 जूनपासून काही प्रमाणात तरी मी उत्पादन सुरू करणार आहे. तर आधी 1 जूनला त्यांना जाऊन रिपेअर मेंटेनन्सचं काम करायला लागेल, कारण 50-60 दिवस ती फॅक्टरी बंद पडली आहे. अशा काळामध्ये समजा काही ठिकाणी पेंट्स लागेल, काही ठिकाणी वर्क्स लागतील, काही ठिकाणी लुब्रिकंट्स लागतील. मग या सगळ्या प्रॉडक्ट्सचा विचार करत असताना तुमच्या माझ्यासारखा माणूस पडेल की याचा मॅक्सिमम फायदा पेंट इंडस्ट्रीमध्ये एशियन पेंट्सला होईल. हेज फंडवाले असे म्हणतील की एशियन फंड्स पेंट सगळेच घेतील.
त्यामुळे सगळेच जर एका वेळेला तिथे आले तर त्याचे प्राइसेस मी घ्यायच्या आधीच फार मोठ्या प्रमाणावरती जातील. मग जर पेंट इंडस्ट्रीला फायदा होणार असेल तर सगळ्यात टॉपच्या त्याच्या कंपनीमध्ये जर बाकीची लोक जाणार असतील तर मी हेज फंड म्हणून अशी त्या क्षेत्रातली कंपनी निवडेल ज्याच्याकडे लोकांचं लक्ष कमी जाईल. त्यामुळे ती रिस्की असू शकते. मग या रिस्की कंपनीमध्ये लॉस होईल त्याचं बॅक टू बॅक अग्रीमेंट म्हणून एकाच वेळेला मी टॉपच्याही कंपनीचे शेअर घेत राहीन आणि याचे विकत राहीन किंवा विकत घेत राहीन. ही जी खालच्या बॉटमची कंपनी आहे त्याच्यामध्ये मी सेल बाय सेल बाय सेल असं करत राहीन आणि इथे लॉस होतो म्हटल्यानंतर मी वरच्या टॉपच्या कंपनीमध्ये मी म्हटलं तसं मोठी आहे त्यामुळे त्याचा ट्रेडिंग व्हॉल्यूम स्टेबल आहे, त्याची प्राइस रेंज स्टेबल आहे, त्याच्यातनं तो आदनमधनं डिव्हिडंड देत जाईल. दुसरी एखादी फेवरेबल अनाउन्समेंट झाली तर टॉपर ऑलवेज गेन्स. मग मी तिथला प्रॉफिट वेळ आली तर इथल्या लॉसच्या अगेन्स्ट करेल. सो आय एम हेजिंग माय प्रॉफिट अगेन्स्ट दिस लॉस ऑर आय एम हेजिंग दिस लॉस अगेन्स्ट दॅट प्रॉफिट. याला बॅक टू बॅक असं म्हणतात. ही ट्रिक दरवेळेला चालेलच असं नाही, ती केवळ त्याच इंडस्ट्रीमध्ये करतात असं नाही. त्यांच्याकडे जर फार मोठ्या प्रमाणावर पैसा असेल आणि फार मोठ्या प्रमाणावरती रिसर्च असेल तर त्याचा रिसर्च करताना ते असं म्हणतात की एकाच वेळेला फार चांगल्या गतीनं चालू शकणारी इंडस्ट्री आणि दुसऱ्या वेळेला त्या मानाने कमी चालणारी पण त्या दिशेनं चालणारी अशी इंडस्ट्रीमध्ये सेलिंग आणि बाईंग करत राहू आणि हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध आपण बेट म्हणून वापरू. म्हणजे एकात लॉस झाला तरी तो दुसरीकडनं भरून काढता आला पाहिजे. आणि त्या काळामध्ये जेव्हा जॉर्ज सोरोसनी अशा पद्धती याला हेज फंड असं म्हणतात आणि हे जेव्हा तो इंडिव्हिज्युअली करतो तेव्हा तो हेजर असतो. अशा 60 गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र घेऊन की बाबा मी अशा पद्धतीचे व्यवहार करणार आहे इतपत जुजबी माहिती देऊन आपल्या हिशोबावरती जर त्यांनी पैसे गोळा केले आणि ते जे शेअर्स केले तर त्याला हेज फंड असं म्हणतात. पण याच्यामध्ये असलेली एकंदरीतच पारदर्शकतेचा अभाव, सिक्रेसी कॉम्प्लेक्सिटी आणि एकंदरीतच त्याच्याबद्दल असणाऱ्या वेगवेगळ्या शंका, कारण कोणतंही सरकार ह्याच्या पद्धतीचे व्यवहार त्या मानाने इक्विटीज मध्ये कमी केले जातात पण करन्सीज मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती केले जातात, कमोडिटीज मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती केले जातात. त्यामुळे जॉर्ज सोरोस हा इक्विटीमध्ये कमी आणि करन्सी आणि कमोडिटीमध्ये जास्त आहे. आणि ज्याला करन्सीमध्ये काम करायचं आहे त्याला आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या इतकाच आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास असावा लागतो. बरं, हा मनुष्य असा वेगळ्या अर्थी हेज फंड आहे वैयक्तिक आयुष्यामध्येही की अशा सगळ्या भन्नाट मार्गाने तो पैसे मिळवतो पण ते वापरतो मात्र तो ओपन सोसायटी या नावाने. ओपन सोसायटी ही त्याची खूप मोठी स्वतःचा पर्सनल ट्रस्ट किंवा पर्सनल ऍक्टिव्हिटी आहे. पूर्वीच्या कम्युनिस्ट राजवटीच्या जोखडातनं मुक्त झालेले जे देश आहेत त्या देशातल्या मुलांचं शिक्षण, त्या देशातल्या मुलांची आरोग्य व्यवस्था, त्या देशातल्या नागरिकांच्यासाठीच्या इतर नागरी सुविधा यांच्यावरती अक्षरशः $1 ट्रिलियन या माणसाने गेल्या 10-12 वर्षात खर्च केले असतील. मी ट्रिलियन म्हणतोय म्हणजे तो म्हणला पैसे मिळवायचे तर पैसे मिळवायचे, ते कुठच्या मार्गाने मिळवले याच्याशी काय देणं घेणं आहे. पण हा ज्यू म्हणून असल्यामुळे याने जे मगाशी त्याचा मी पूर्वातिहास सांगितला त्या बॅकग्राऊंडवरनं तो आल्यामुळे तो या दृष्टिकोनातनं बघतो. म्हणजे आपण जे बहुतांश वेळेला आपला मिळालेला पैसा कसा वापरावा याचा विचार करतो त्याच्यासाठी हे मी दिलेलं उदाहरण आहे. आपल्याला करोनाच्या फंड्स करता येतात, अनेकांना फोन येत असतील म्हणून आपण हेज फंडचे व्यवहार करावेत असं मी सांगत नाही. म्हणजे एका बाजूला इतकी कॉन्ट्रोव्हर्शियल करिअर आणि दुसऱ्या बाजूला इतका क्रिएटिव्ह गोल, आतलं नेमकं कोण कोणाला हेज करतं हे कळू नाही इतकी कॉम्प्लेक्स व्यक्ती म्हणजे जॉर्ज सोरोस. जॉर्ज सोरोसच्या वेगवेगळ्या व्यवहारांची जर तुम्हाला सविस्तर चर्चा मराठीमध्ये हवी असेल तर गुंतवणूक पंचायतने माझ्या पुस्तकाचा, ज्याचा मी अनेक भाषणांमध्ये माझा उल्लेख केलाय, त्याच्यामध्ये जॉर्ज सोरोसवरती एक प्रकरण आहे. त्यातले काही निवडक व्यवहार किंवा अगदी संदर्भ म्हणून मी घेणार आहे आणि बाकी त्याच्या इन्व्हेस्टमेंट थिअरीचा विचार करणार आहे. हे सांगण्याचं कारण अशासाठी की हा माणूस 2 पद्धतीने आपल्याला परवडत नाही. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं तसं याचे बहुतांश व्यवहार हे सोनं, तेल म्हणजे अशा पद्धतीच्या कमोडिटीज आणि इंटरनॅशनल करन्सीज याच्यासाठी गाजलेले आहेत. आपल्यापैकी अनेकांना ऐकून माहिती असेल की बँक ऑफ इंग्लंडला 1990च्या दशकामध्ये खूप मोठा दणका बसला आणि बँक ऑफ इंग्लंडला असा दणका देणारा मनुष्य म्हणजे जॉर्ज सोरोस. त्याला कुठनं तरी बातमी लागली की एक बँक ऑफ इंग्लंड अशा पद्धतीची काही एक महत्वाचा डिसिजन घेतोय. बेस्ड ऑन दॅट ही स्टार्टेड बाईंग दोज शेअर्स ऑफ बँक ऑफ इंग्लंड आणि नंतर तोच प्रकार त्यांनी इंग्लंडच्या करन्सीमध्ये केला
कारण बँक ऑफ इंग्लंड ही त्यातली एक महत्त्वाची कंपनी आहे, बँक आहे. ह्या दोन्ही प्रकारचे निर्णय आपले फुटलेत किंवा लोकांना शंका येते असं म्हटल्यानंतर बँक ऑफ इंग्लंडनी आपला डिसिजन किंवा आपलं पत्रक विड्रॉ करायच्या आत या माणसांनी ते शेअर विकून टाकले. पण इतरांना ती संधी न मिळाल्यामुळे त्यांना अत्यंत पडलेल्या भावात, आधी मुळात त्यांनी सांगितलं की ही हाईप केली, हा भाव वाढवत राहिला आणि लोक विकायच्या आत हा विकून मोकळा झाला. त्यामुळे लोकांना बाजार पडेच तोवर आणि मेजर शेअर विकल्यामुळे त्याचे बाजारभावही खाली आले. तोपर्यंत रिझर्व्ह बँक इंग्लंडच्या सेंट्रल बँकने आणि बँक ऑफ इंग्लंडने डिक्लेअर करून टाकलं की आम्ही असं काही करणार नाही आहोत. त्यामुळे ते बाजारभाव आणखी खालती आले. त्यामुळे त्याच्या संबंधात असलेले डेटचे व्यवहार पडले, पाऊंडाचा करन्सी व्हॅल्यूचे व्यवहार पडले आणि त्याच्या शेअर्सचेही व्यवहार पडले. त्यामुळे त्या दोन्ही संस्थांची मरणाची नाचक्की झाली. तो म्हणला त्यांच्या नाचक्कीशी मला काय घेणं आहे, मला पैसे हवे होते ते मी मिळवले. आणि तेव्हापासून एकंदरीतच इंग्लंड, जर्मनी आणि जू यांचे जे आपापसातले करंट क्रॉस करंट आहेत हे सगळे याच्या व्यवहारांमध्ये दिसतात. आणि अशा पद्धतीचा विचार करणारी ही माणसं असल्यामुळे या गोष्टींचा विचार हा करावा लागतो. हा अशासाठी म्हणून मी म्हटलं की हा मनुष्य फार आपण फॉलो करावा अशातला भाग नाही. पण येणाऱ्या काळामध्ये राजकारणाशी संबंधित किती वेगवेगळे घटक याच्याशी निगडीत असू शकतात याचा विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरा ह्याचा अत्यंत गाजलेला व्यवहार म्हणजे सोसायटी जनरलचा आहे. आपल्याला इन्सायडर ट्रेडिंग हा गुन्हा आहे हे आपल्याला माहिती आहे. इन्सायडर ट्रेडिंग बद्दलचे सगळ्या जगभरातले जे कायदे झाले त्याला कारणीभूत असलेली व्यक्ती म्हणजे जॉर्ज सोरोस. 1980च्या दशकामध्ये सोसायटी जनरल ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फ्रान्समधली सगळ्यात महत्वाची बँक एकेकाळची. एका सोसायटी जनरलच्या ब्रँचचं ऑफिस आपल्या इथे फाउंटनला रिझर्व्ह बँकेच्या मागच्या गल्लीमध्येही होतं. नंतरच्या काळामध्ये तिथे बँक नॅशनल डे पॅरिसचं ऑफिस होतं. मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये होतो, त्याच्या बाजूला त्यावेळेला सोसायटी जनरलचं ऑफिस होतं. त्यामुळे मागच्या गल्लीतनं, स्ट्रँडच्या बुकस्टॉलच्या गल्लीतनं यायचं असेल तर तिथे याचं ऑफिस होतं. याला त्याच्या आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या अभ्यासातनं अशी एकदा खबर लागली की ही जी सोसायटी जनरल ही फ्रान्सची सगळ्यात महत्वाची बँक आहे, त्या बँकेचे शेअर्स फ्रान्समधली त्यावेळची टॉप 10 इंडस्ट्रीयल हाऊसेस आणि रिच पर्सन्स एकत्र येऊन टेक ओव्हर करणार आहेत. तर याने हळूहळू करून त्या शेअर्सचे खरेदी करायला सुरुवात केली. नंतर ही 10 टॉप इंडस्ट्रीयल हाऊसेस आणि मोठी माणसं एकत्र येताना त्यांच्यामध्ये आपापसात काहीतरी गडबड झाली आणि त्यांनी एका पर्टिक्युलर स्टेजला कॉल असा घेतला की नाही बाबा, हे आपल्याला बँक चालवणे आपलं काही काम नाही. इन्स्टेड ऑफ टेकिंग ओव्हर द बँक, लेट अस एंटर इन टू सम सॉर्ट ऑफ अरेंजमेंट की बँकेला सांगू की हे बघा आमच्याकडे ऑलरेडी एवढे शेअर आहेत, ते आम्ही तुम्हाला परत द्यायला तयार आहोत, विकायला परत तयार आहोत इन्स्टेड ऑफ टेकिंग ओव्हर द बँक, पण तुम्ही आम्हाला काहीतरी कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्ट किंवा बाकीच्या कमर्शियल अरेंजमेंट केल्या पाहिजेत. याचाही सुगावा लागल्यानंतर या माणसांनी ते शेअर्स विकून टाकले. त्या भानगडीमध्ये याला काही लाखो डॉलर्स फायदा झाला. आणि मग हे लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या त्या 10 जणांनी काही बँक विकत घेतली नाही. त्यांची काय असेल ती सेटलमेंट, मांडवली शब्द मी वापरत नाही कारण मराठीत मांडवलीला वाईट अर्थ आहे, पण काय असायचं ते त्यांची डिस्कशन झाली आणि तो व्यवहार फिसकटला. आणि मग ते 10 जण आणि सोसायटी जनरल मिळून ह्याच्यावरती इन्सायडर ट्रेडिंगची केस केली. त्या इन्सायडर ट्रेडिंगच्या केसमध्ये, कारण त्याला त्या काळामध्ये 1990च्या दशकामध्ये या सोसायटी जनरलच्या एका डीलमध्ये $29 लाख फायदा झाला होता. त्याची ती केस चालली. शेवटी कोर्टाला असं सांगा, ह्याचं कोर्टामधलं आर्ग्युमेंट असं होतं की इन्सायडर ट्रेडिंगचे नियमच तुमच्याकडे स्पष्ट नाहीत, त्यामुळे माझी डेफिनेशन की माझे व्यवहार इन्सायडर ट्रेडिंगमध्ये बसत नाहीत. आणि खरोखरच त्यावेळेचे जे नियम होते त्याच्यामध्ये सोसायटी जनरल हे व्यवहार बसवू शकले नाहीत. पण हा जाणकार गुंतवणूकदार आहे, त्यामुळे असा आरोप होऊ शकतो हे तरी लक्षात घेऊन यांनी हे व्यवहार करायला नको होते. असा गमतीचा निकाल त्या फ्रेंच न्यायालयाने दिला आणि याला $29 लाख फायदा झाला होता. त्यातला काहीतरी फायदा हा तशा एका अर्थी निर्दोष आहे तांत्रिक दृष्टीवरती, म्हणून 7 लाख त्यांनी ठेवावेत आणि $22 लाख त्यांनी दंड म्हणून भरावेत असला प्रकार दिला. हे सांगण्याचं कारण असं की असले व्यवहार आपल्या डोक्यातही येणार नाहीत. जर तुम्हाला इन्सायडर ट्रेडिंगची केस नेमकी कशी असते प्रकरण, आपल्याकडेही त्याच्या काही केसेस गाजतायत, परंतु आता जर एक न्यूट्रल उदाहरण द्यायचं झालं तर युट्यूबवरती ब्लू स्टार नावाचा एक सिनेमा आहे. तो साधारणपणे सिनेमा 1988 साली रिलीज झालाय. मी एरॉसला पाहिल्याचं मला आठवतं, कारण त्यावेळेला मी आपल्या देशातली जी AC आणि रेफ्रिजरेटर बनवणारी ब्लू स्टार कंपनी आहे
त्या कंपनीमध्ये नोकरीला होतो. म्हणलं हे आपल्या कंपनीवरती आहे नाहीये हे आम्हालाही माहिती होतं, पण आम्ही सगळे फायनान्सचे डिपार्टमेंट तो सिनेमा पाहायला गेलो होतो. मोजून 72 मिनिटाचा सिनेमा आहे आणि त्याच्यावरती सिव्हिल एव्हिएशनच्या बॅकग्राऊंडवरती तो सिनेमा आहे. त्यामुळे जर तुम्हाला इनसायडर ट्रेडिंगचं लाईव्ह एक्झाम्पल पाहायचं असेल तर दॅट इज द मूव्ही कॉल्ड ब्लू स्टार. आणि माझं फक्त एक विनंती आहे की हा सिनेमा पाहायला जायच्या आधी आर्थर हॅलीचा एअरपोर्ट ही कादंबरी वाचून जा. म्हणजे एकंदरीतच एव्हिएशन इंडस्ट्री कशी चालते, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण कसं असतं, आणि मग त्याचं इनसायडर ट्रेडिंग करायचं, फायदा तर मिळवायचा, कंपनी तर घ्यायची नाही पण पुन्हा नावानिशी बाहेर यायचं, असं ते फार सुंदर पिक्चर आहे. आज एव्हिएशनचं सांगण्याचं खरं कारण असं आहे की तुम्ही आज वाचलं असेल की येणाऱ्या काळामध्ये सिव्हिल एव्हिएशन वुड बी अ वन टॉकिंग पॉइंट पॉझिटिव्हली ॲज वेल ॲज निगेटिव्हली. आणि अशी जेव्हा दोन्ही पद्धती असतात तेव्हा मी मगाशी म्हटलं तसं हेज फंडचेही व्यवहार जोरात येऊ शकतात, कॉन्टेरियन व्यवहारही जोरात होऊ शकतात आणि इन्सायडर ट्रेडिंगही जोरात होऊ शकतं. कारण एकीकडे आपण 25 मे पासून एव्हिएशन इंडस्ट्रीला आपल्या देशात सुरुवात केली आहे. काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पॅसेंजर्सची संख्या वाढतीये. आजच्याच पेपरमध्ये आपल्या हरदीप पुरी या कॅबिनेट मंत्र्याचं म्हणणं आहे, असं मत आलंय की साधारणपणे दसरा दिवाळीपर्यंत प्रो कोरोना स्टेजला आपली एव्हिएशन इंडस्ट्री जाईल. पण त्याच वेळेला आजच्या पेपरमध्ये अशी बातमी आली आहे की बोईंगनी 12,000 माणसं त्यांच्याकडनं काढली, डेल्टा एअरलाइन्सनी 18,000 माणसं काढली. डेल्टा एअरलाइन्सचा उल्लेख मी माझ्या बेंजामिन ग्रॅहमच्या व्हिडिओमध्येही केला आहे आणि ह्या डेल्टा एअरलाइन्सचा उल्लेख माझ्या युट्यूब चॅनलवरती मी पोस्ट कोविड आणि कोरोना, वॉरन बफे आणि कोरोना हे जे माझे 2 तासाचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये केला आहे. हा आज आत्ता अशासाठी करून टाकतो म्हणजे उद्या वॉरन बफेवरती बोलताना हे घ्यायला नको. तर या डेल्टा एअरलाइन्सनेही 18,000 माणसं काढलेत आणि म्हणून वॉरन बफेनी त्याच्याकडचे असलेले एकूण एक शेअर्स डेल्टा एअरलाइन्सचे विकले. त्याच्यामध्ये झालेल्या लॉसमुळे 32 वर्षानंतर यंदा बर्कशायर हाथवेला त्रास झालाय. एक व्हॉट्सअप मेसेज सगळीकडे फिरतोय की युरोपमधल्या 28 सिव्हिल एव्हिएशन मधल्या कंपन्यांनी असं सांगितलंय की आम्ही 90,000 एम्प्लॉई कमी करतोय आणि साधारणपणे 78,340 फ्लाईट्स कमी करतोय. पण त्याच वेळेला बोईंगने असं सांगितलं की जो आमचा दुसरा प्लांट आहे, ज्याला आपण लायनर असं म्हणतो, त्या पद्धतीची विमानं ती सुरू करणार आहेत. हे का सांगितलं एवढं विस्ताराने? की जे हेजला लागतं, जे कॉन्टेरियनला लागतं, जे इन्सायडर ट्रेडिंगला लागतं, की काही पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट्स आणि काही निगेटिव्ह डेव्हलपमेंट्स हे याचा एकाएक मागे एक गॅरंटी म्हणून एकमेकांच्या विरुद्ध वापरत करण्याचे जे व्यवहार आहेत, याची जॉर्ज सोरोसची ख्याती आहे. आपल्याला हे व्यवहार करायचे नसले तरी यांचे परिणाम बाजारामध्ये होत असतात. त्यामुळे हे सगळं सविस्तरपणाने सांगायचं कारण असं की माझ्या जुन्या श्रोत्यांना माहिती आहे, श्रीकृष्ण पत्की आहेत, हर्षल गांधी आहेत, माझी बॅचमेट वैजयंती भागवत म्हणजे आताची प्रज्ञा पावगी आहे, की सिव्हिल एव्हिएशनमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याही देशामध्ये ज्या 2-4 लिस्टेड कंपनीज आहेत आणि अजूनही त्या इन्कमच्या दृष्टीने तग धरून आहेत, प्रॉफिटमध्ये राहिलेल्या नसल्या तरी, साहजिक जेट एअरवेज नाही, एअर इंडिया नाही, किंगफिशर नाही, पण इंडिगो, स्पाइस जेट, काही प्रमाणामध्ये एअर एशिया यांच्याही आपल्याकडे अधनामधनं उल्लेख होत असतात. मी ही टिप म्हणूनही देत नाही किंवा त्यांच्याविषयी निगेटिव्ह म्हणूनही देत नाही, पण एकंदरीतच सिव्हिल एव्हिएशनमध्ये एफडीआयची चर्चा असताना त्याच्यामधल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आणि अर्थकारणाचा विचार करावा लागतो. कारण अशा पद्धतीचे व्यवहार, कारण एव्हिएशन ही डोमेस्टिक इंडस्ट्री नाही. एव्हिएशन इंडस्ट्रीला तेव्हा जास्त प्रॉफिट होतो जेव्हा पॅसेंजर इतकंच किंवा पॅसेंजरपेक्षा जास्त त्यांच्यामध्ये कार्गोचे व्यवहार असतील. म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय गुड्स मुवमेंट व्हायला, इंटरनॅशनल गुड्स अँड सर्व्हिसेस मुवमेंट जर वाढली तर एअरलाइन्स कंपन्या ह्या फॉर्ममध्ये येतात. मग त्याच्यामध्ये जेव्हा इंटरनॅशनल व्यवहार येतो त्यावेळेला त्याच्यामध्ये इंटरनॅशनल करन्सीज येतात. मग करन्सीचे जेव्हा पॅरिटी कन्व्हर्जनचे रेट्स एकमेकांच्या फेवरमध्ये असतील तेव्हा त्याच्यामध्ये केलेले व्यवहार आणि त्याच्यामध्ये या गोष्टीत न येतांचे व्यवहार हे फार वाईट प्रकार आहे. आणि त्याची तुमची आणि आपण घ्यायला जातो, म्हणजे मला हा प्रश्न फार ह्याची का मी माहिती दिली की हे संकेत आपल्याला मिळवले पाहिजेत. ह्याचा विचार करताना मी माझ्या अनुभवातलं एक उदाहरण सांगतो.
आजच्या पेपरमध्ये बातमी आहे की विजय मल्ल्याचं कदाचित एक्स्ट्राडिशन होईल, कारण ब्रिटिश गव्हर्नमेंटने आता त्याने तिथे मला आश्रित म्हणून राहू द्या असा राजकीय अर्ज केलाय, पण ब्रिटिश कोर्ट त्याच्या तुलनेत नाहीयेत आणि म्हणून फक्त ते उदाहरण म्हणून देतो, ते आत्ताच्या उदाहरणाशी संबंधित नाही. पण किती वेगवेगळ्या गोष्टीतनं या गोष्टीचा विचार करावा लागतो. जेव्हा विजय मल्ल्या आणि किंगफिशर आपल्याकडे फॉर्म मध्ये होतं तेव्हा एवढी अल्टरनेट डे एखादा चॅनल किंवा कमर्शियल पेपर मला आपल्याला सांगत असं की किंगफिशर इज अ बेस्ट बाय. माझ्या ऑफिसमधले जे सगळे यंग कलिग्स आहेत त्यांचं भारी असतं, ते एकदम असे काय म्हणू टॉक ऑफ द टाउन असलेल्या स्क्रिप्टमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करण्यात मोठा इंटरेस्ट असतो. परमेश्वर कृपेने माझ्या कलिगचा माझ्या सल्ल्यावरती विश्वास आहे, त्यामुळे ते मला सारखं विचारायचे. माझ्या अनेक भाषणांमध्ये विचारलं जायचं की किंगफिशरचा शेअर घेऊ का, आणि मी होता होईतो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळायचो. एक दिवशी माझ्या यंग कलिग्सनी मला केबिनमध्ये गराव घातला. ही एरवी 9:30चं ऑफिस असताना 9:45 ऑफिसला कोणी येत नाही. मी आपला वेड्यासारखा 8:30ला जाऊन बसतो, कारण डोंबिवलीकरांची सवय, उशीर नाही होता कामा म्हणून. एक दिवशी हे 6-7 जण मी पोचायच्या वेळेला पोचलेले होते, तेव्हाच मी म्हणलं काहीतरी गडबड दिसते. ते म्हणले सर आज आम्हाला कारण जाणूनच घ्यायचं आहे, किंगफिशर का घ्यायचा नाही. तर मी त्यांना म्हटलं की अरे नको, तो घेण्याजोगा शेअर नाही. नाही म्हणले हे कारण नाही, हे उत्तर झालं, पण कारण पाहिजे. मग आता म्हणलं की आता ह्यानं पटेल असं उत्तर दिलं पाहिजे. मी तो प्रयत्न आता या उदाहरणाच्या माध्यमातून सेशनमध्ये करतोय. मी म्हणलं अरे तुम्ही पेपर वाचत नाही का रे, त्याच्याबद्दल एक बातमी आली, गेले 2 दिवस फिरते म्हणलं, काही आठवडे फिरते आणि म्हणून मी किंगफिशर घेऊ नका असं म्हणतोय. जुनी केस आहे. ते म्हणले कुठच्या पेपरमध्ये आले, म्हणलं मुंबई टाइम्स. ते म्हणले काहीतरी काय सांगता साहेब, मुंबई टाइम्स ही टाइम्स ऑफ इंडियाची सप्लिमेंट आहे, त्याच्यामध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्री विषय. तर म्हटलं एक्झॅक्टली. त्याच्यात बातमी अशी आली आहे की दीपिका पडुकोननी विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्या याला सोडून दिला. म्हटलं याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये आता किंगफिशरमध्ये लिक्विडिटीही राहिलेली नाही आणि प्रॉफिटेबिलिटीही राहिलेली नाही. हे तिला कळलं, तुम्हाला आणि मला कळणार की नाही. म्हणजे म्हटलं तर ह्या अनरिलेटेड फॅक्टर्स असतात, पण त्यातनं मिळणारे सिग्नल्स असे असतात. आणि मग जिथे लिक्विडिटी आणि प्रॉफिटेबिलिटी, सिव्हिल एव्हिएशन साठीची इंडस्ट्री असते, त्याच्यामध्ये हे हेज फंड्सचे व्यवहार जास्त होतात, त्याच्यामध्ये हे कॉन्टेरेरियनचे व्यवहार जास्त होतात. कारण मग अशा वेळेला एफडीआय अशासाठी महत्वाची येते की जर मी त्या इंडस्ट्रीमध्ये मार खाल्ला तर मला कदाचित करन्सी पॅरिटी मधनं फायदा होतो, कारण तो माझ्याकडे येताना पहिल्यांदा तो माझी करन्सी विकत घेतो, मग त्या करन्सीतनं तो माझे शेअर्स घेतो. विकताना तो आधी शेअर्स विकतो, मग माझी करन्सी विकतो आणि त्याचा प्रॉफिट घेतो. म्हणजे शेअर्सच्या बाय आणि सेलच्या रेटमध्ये जर त्याला लॉस झाला, पण कंपॅरेटिव्हली त्याला त्याचा डॉलर आणि माझा रुपया याच्यामध्ये प्रॉफिट झाला किंवा 2 अर्थी उलट झालं, तर एकाच व्यवहारामध्ये तो इन्व्हेस्टमेंटमधनंही पैसे मिळवतो आणि हेजमधनंही पैसे मिळवतो किंवा ते एकमेकांना गॅरंटी म्हणून काम करतात. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जॉर्ज सोरोस हा अशा कमोडिटीतनं करन्सीमध्ये आला. आणि जॉर्ज सोरोस गाजलेलं नाव 1990च्या दशकामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फार ईस्टर्न इकॉनॉमीजमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. मलेशियाचं रिंगीत असेल, थायलंडचा बास्ट किंवा बाहत असेल, इंडोनेशियाचा रुपया असेल, कोरिया आणि फिलिपाईन्स असेल. तुमच्या लक्षात येईल की 80च्या उत्तरार्धापासून 90च्या पूर्वार्धापर्यंत हे देश म्हणजे ज्याला आपण रायझिंग इकॉनॉमीज किंवा इमर्जिंग इकॉनॉमीज असं म्हणत होतो, या माणसांनी बेमार त्यांच्या शेअर्सची आणि करन्सीमध्ये पैसे गमावले. या भानगडीमध्ये त्यांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. त्यामुळे मलेशियाच्या मोहम्मद महातीर, आजही ते पंतप्रधान आत्ता नाही आहेत, त्यांचा भाऊ आहे आता, जवळजवळ 60 वर्ष तो माणूस त्याचा पंतप्रधान होता, त्यांनी सभ्य भाषेतल्या सगळ्या शिव्या जॉर्ज सोरोसना घातल्या होत्या. पण जॉर्ज सोरोसने असं सांगितलं, मला त्यांनी शिव्या घातल्यात की नाही माझा संबंध नाही, मला त्यांचं काम करण्याजोगं होतं. हे तुम्हाला आणि मला पटणारी गोष्ट नाहीये. पण तरी जॉर्ज सोरोस इंटरनॅशनल राजकारणाच्या दृष्टिकोनातून ही सगळी बॅकग्राऊंड सांगतो आणि मग त्यांच्या इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफीकडे येतो. ह्या फील्डची बॅकग्राऊंड मला अशासाठी क्रिएट करावी लागते कारण या फील्डशी आपल्यापैकी अनेकांचा त्या निमित्ताने संबंध येत नाही. पण त्यातल्या त्या वेळच्या मुद्द्यांची आजच्या मुद्द्यांशी सांगड घालायचा मी प्रयत्न करतोय. डाव्होसमध्ये जॉर्ज सोरोसना सोसायटी जनरल झालं, हे झालं तरी का बोलवायला लागले, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिथे या सगळ्या करंट, क्रॉस करंट, अंडर करंटची चर्चा होत असते. या माणसानी सगळ्यात पहिल्यांदा असं सांगितलं होतं की पोर्तुगाल, ग्रीस, आयर्लंड, इटली, ग्रीस आणि स्पेन हे 5 देश असे आहेत की यांच्या अर्थव्यवस्था अत्यंत व्हल्नरेबल आहेत.
आणि तोपर्यंत असं समजलं जातं की हे देश कॉम्पॅक्ट होते. बघा, याने स्वित्झर्लंडचा उल्लेख नाही केलेला. तो म्हणला हे 5 देश असे आहेत, पोर्तुगाल, ग्रीस, आयर्लंड, इटली आणि स्पेन, की हे जॉग्राफिकली एका छोट्या आकाराचे आहेत, पण त्यांची अर्थव्यवस्था ही 1 किंवा 2 पद्धतीच्या माध्यमांवरती अवलंबून आहे आणि त्याच्यातही ती पर्यटनावरती जास्त अवलंबून आहे. त्यामुळे जर एखादं जागतिक किंवा स्थानिक संकट आलं, कारण हे सगळे युरोपमध्ये येतात एका अर्थी, ईस्टर्न, सेंट्रल, वेस्टर्न हे आपण नंतर पाहू, पण त्यावेळेच्या त्या एका खंडामध्ये येतात. म्हणजे म्हणलं समजा त्या खंडामध्ये काही अडचण आली किंवा ते एकमेकांच्या शेजारी असल्यामुळे तो पर्यटक तिथे आला तर तो एका देशाकरता येत नाही, एका वेळेला या 5 देशांची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स करतो, दॅट इज आवर हेजिंग. पण म्हणला तो एकाच देशात आला नाही तर तो उरलेल्या 3 किंवा 4 देशात जाणार नाही. आज आपण करोनामध्ये ते पाहतोय. आणि हे या माणसाने 80च्या सुरुवातीला सांगितलं होतं. आणि त्यावेळेला फॉर द फर्स्ट टाइम इंटरनॅशनल एव्हिएशन आणि इंटरनॅशनल टुरिझम वॉज पिकिंग अप ॲज अ इंडस्ट्री. आणि तो म्हणला याचा परिणाम केवळ त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे अशातला भाग नाही, पण त्यांच्या करन्सीवरती होणार आहे. त्यांनी ते किती आंतरराष्ट्रीय राजकारण टोकाला नेलं पहा. तो म्हणला हे करत असताना त्या देशांनी एकमेकांवरती कुरघोड करण्याचा प्रयत्न केला. जसं आपण ओपेक कंट्रीमध्ये पाहतो की सौदी अरेबिया आणि इजिप्त त्यांचं बहुत काळ पटत नाही. सौदी अरेबियाने तेलाचं प्रोडक्शन वाढवलं की हे तेलाचं प्रोडक्शन वाढवतो. या भानगडीमध्ये जागतिक बाजारामध्ये तेलाचा साठा जास्त होतो. तेलाचा साठा जास्त झाला की तेलाच्या किमती कमी होतात. म्हणजे आपण एकत्र श्रीमंत झालो नाही तर आपण एकत्र एकदम गरीब होऊ, अशा पद्धतीचं ते काहीतरी गणित होतं. ते लॉजिक हा माणूस तिथे वापरतोय आणि तेही 70च्या दशकामध्ये. आणि आज आपण ते करोना नंतर पाहतोय की ते घडतंय. तेव्हापासनं जागतिक अर्थकारणाने, जागतिक बिझनेस कर्त्यांनी याचं मत काय आहे हे ऐकून घ्यायला तर काय हरकत आहे. शेवटी परस्पर दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची असेल तर काही हरकत येत नाही. याचा पुढचा मुद्दा इंटरेस्टिंग आहे, कारण ह्या गोष्टींचा परिणाम शेअर बाजारावरती आणि या गोष्टीचा परिणाम त्या देशाच्या अर्थकारणावरती होत असतो. तो म्हणला या त्यावेळच्या व्यवहारातनं त्यांची जेव्हा आपापसातल्या स्पर्धेमुळे एकमेकांविषयी मतं इतकी कलुषित झाली आहेत म्हणला की मुळामध्ये पहिल्या महायुद्धाची कुठेतरी एनिमॉसिटी डोक्यात आहे. त्याचं उदाहरण आपण बेंजामिन ग्रॅहमच्या वेळेला पाहिलं. त्यांच्या नंतरच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामधली ही गणित आहे, हे आपण जॉन टेम्पल्टनच्या काळामध्ये पाहिलं. त्याच्याही पलीकडे ते म्हणले यांचे आपापसातले ट्रेडिंग पॅटर्न्स वेगळे आहेत, हे काल आपण पीटर लिनच्या सत्रामध्ये पाहिलं. तो म्हणला आणि हे युरोपियन युनियन सुरू व्हायची जेव्हा चर्चा सुरू झाली त्यावेळच्या काळामधलं हे गणित आहे. आणि त्यावेळेला तो म्हणला की जेव्हा जर अशी खरोखरच युरोपियन युनियन जन्माला आली तर सगळ्यात 2 महत्वाचे प्रश्न निर्माण होतील. एक म्हणजे ब्रिटन आणि जर्मन हे 2 देश एकंदरीतच त्या युरोपियन युनियन मधले मोठे देश आहेत आणि पॉलिटिकली आणि फिनान्शियली त्यांचा क्लाउट मोठा आहे. त्याच्यामधला फरक असा, ही सगळी जॉर्ज सोरोसचं अनालिसिस आहे. म्हणजे पहा की किती आंतरराष्ट्रीय राजकारण गुंतवणुकीशी आणि अर्थकारणाशी निगडीत असतं. तो म्हणला त्यातली गडबड अशी आहे की पॉलिटिकल क्लाउड इतिहासामुळे ब्रिटनचा जास्त आहे आणि फिनान्शियल क्लाउड जर्मनचा स्वतःच्या स्ट्रेंथमुळे आहे. म्हणजे पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध जर्मनी हरलं, पण म्हणले त्या धड्यातनं ते इतके शिकले की इंग्लंड जिंकून सुद्धा इंग्लंडला अर्थव्यवस्था सुधारता आली नाही, पण जर्मनीने सुधारली. आज पाऊंडाचा डॉलरच्या तुलनेमध्ये असलेला भाग, आज डॉइशमार्कचा डॉलरच्या तुलनेमध्ये असलेला भाव आणि आज युरोपियन युनियनच्या युरो या करन्सीचा डॉलरच्या तुलनेमध्ये असलेला भाव, हे जर आपण लक्षात घेतलं तर त्याचं सुतोवाच या माणसाने तेव्हा केलंय. आणि म्हणून तो म्हणतो की एका अर्थी ही म्हटलं तर सट्टेबाजी आहे, पण सट्टेबाजीला त्याचं वर्णन फोर्ब्स मासिकाने असं केलंय की सट्टेबाजीला दीर्घ आयाम देणारा व्यक्तिमत्व म्हणजे जॉर्ज सोरोस. आणि हे का मी इतकं विस्ताराने सांगितलं की आज तुमच्या लक्षात येईल की करोनाच्या काळामध्ये सुद्धा जर्मनची भूमिका एक आहे, ब्रिटनची वेगळी आहे. फ्रान्सला सांगतोय ते जर्मनी पटत नाहीये, मी सनोफीचं उदाहरण दिलं होतं. आणि ह्याच गोष्टीमध्ये ह्याचं जो परिणाम आता ठरलं की ब्रेक्झिट नंतर ते पूर्णपणाने बाजूला होतील आहे, ब्रेक्झिट मधनं बाजूला होतील आहे. त्यावेळेचं जॉर्ज सोरोसचं भाकीत असं आहे आणि साधारणपणे 3 वर्षापूर्वीच्या डावोसचं असं भाकीत आहे की ते म्हणले ब्रिटन बाहेर येण्याचा जर प्रेसिडन्स पडला तर एकतर हे जरुरीपेक्षा जास्त सक्षम होतील, घट्ट विणणे गणले जातील आणि त्यातही त्या काळामध्ये जर एखादं जागतिक आर्थिक संकट आलेलं असेल तर जर्मनीची युरोवरची आणि युरोपियन युनियनवरची पकड घट्ट होत जाईल आणि इतर देश तिथे गुदमरतील.
आज आपण काही प्रमाणामध्ये युरोपियन युनियन मधल्या चर्चेमध्ये याची पडसाद बघतोय. किंवा म्हणला अगदीच असह्य झालं तर 2-4 देश एकदम बाहेर पडतील, त्याच्यामध्ये बाहेर पडणाऱ्या देशांचं नुकसान जास्त होईल. जर्मनीला जो फायदा करून घ्यायचा होता तो जर्मनीने आधीच करून घेतलाय. आता जर्मन ज्यू यांच्यामध्ये असलेला जो जागतिक राजकारणाचा भाग आहे त्याच्यात जायचं कारण नाही, पण याची अर्थकारणाची सांगड आहे की नाही. आणि हे अर्थकारणाची सांगड अशासाठी आणि याचा असा अभ्यास करत 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 हा मनुष्य करन्सीचा अभ्यास करतो. काल जो एकाने मला प्रश्न विचारला होता की फ्युचर ऑप्शन्स आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काम करणार का किंवा करावं का. आता मला सांगा की आपल्या देशामध्ये आज जे डेरिव्हेटिव्ह पद्धतीचे व्यवहार होतात, आपल्या देशामध्ये आज जे हेज पद्धतीचे थोडे व्यवहार होतात, त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचं प्रमाण जास्त आहे आणि त्यातही फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचं प्रमाण जास्त आहे. ते जर अशा प्रकारचा अभ्यास करून या क्षेत्रामध्ये येत असतील तर आपण इंडिव्हिज्युअली त्याच्यामध्ये जाऊ शकू का. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला आणि मला एखादा चांगला विश्वासार्ह म्हणजे जो माझा विश्वास संपादन करू शकेल, माझी परिस्थिती ज्याला समजू शकेल, असा जर सल्लागार मिळाला किंवा असा एखादी फंड स्कीम मिळाली तर गोष्ट वेगळी. अन्यथा अशा पद्धतीच्या व्यवहारांमध्ये जाण्याची परिस्थिती वेगळी होईल. आज वेगळ्या अर्थी जॉर्ज सोरोसचं महत्व आपल्याला अशासाठी मांडलं पाहिजे की एकंदरीतच 1980 साली त्यांनी केलेलं विधान आहे की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला जास्त पैसे चांगल्या रिटर्ननी मिळवायचे असतील तर ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना, ज्याला आपण ब्रिक म्हणतो, या देशांकडे लक्ष द्या. आपल्याला ब्रिकचं महत्व गेल्या काही वर्षात वाढलेलं माहिती आहे, आठवतंय. तर ब्रिक ही संकल्पना आणि ही कन्सेप्ट सगळ्यात पहिल्यांदा मांडणारी व्यक्ती जॉर्ज सोरोस आहे. आणि ज्या वेळेला याच्यामध्ये साऊथ आफ्रिका जोडलं गेलं, ज्याला ब्रिक्स म्हणतात, त्या ब्रिक्समध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की साऊथ आफ्रिका याच्यामध्ये घेऊ नका, कारण या चारांचा जो कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये साऊथ आफ्रिका बसत नाही. आज आपण त्याचीही प्रतिबिंब पाहतोय. इतका आंतरराष्ट्रीय राजकारणाचा या माणसाचा असलेला अनुभव आहे. हे गणित आपल्या तुम्हाला आणि मला परवडणारं किंवा पटणारं नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. पण तरी सुद्धा अशा बॅकग्राऊंडचा विचार अशासाठी आपल्याला करावा लागेल की येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाचा जीडीपी ज्या प्रमाणात वाढेल, जीडीपी ग्रोथ ज्या प्रमाणात वाढेल, ग्रोथ रेट ज्या प्रमाणात वाढेल, त्या प्रमाणामध्ये आपल्याला आपल्या गुंतवणुकीतनं रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. रेट ऑफ इंटरेस्टशी निगडीत कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये वाढ होईल अशी कुठचीही परिस्थिती आज मितीला नाही. हे का मी इतकं सविस्तरपणाने घेतलं तर आपण आज जो प्रश्न विचारतोय आपल्याला एकमेकांना की हे आत्मनिर्भर भारत अभियानासाठीचे जे 20-21 लाख कोटी रुपये सरकारने घोषणा केली आहे ते सरकार आणणार कुठून. काही जणांचं मत असं आहे की कदाचित सरकार फॉरेक्स रिझर्व्हला हात घालेल. आणि या विषयावरचे जे माझ्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज आहेत, 15 आणि 22 मेला मी संदीप वैद्यच्या सोहम फायनान्शियलसाठी केलेले अर्थ राजकारणी आत्मनिर्भर भाग 1 भाग 2, त्याच्यामध्येही मी याचं उत्तर दिलंय. थोडक्यात तो संदर्भ माझा जॉर्ज सोरोस आणि येणाऱ्या काळातल्या करन्सीशी जोडायचा आहे. सरकार आत्ता फॉरेक्स रिझर्व्हला हात घालणार नाही. मान्य आहे मला की ते आपण आत्ता पॅकेज डिक्लेअर केलंय त्याच्या जवळजवळ दुप्पट तिप्पट आकाराचे फॉरेक्स रिझर्व्ह माझ्याकडे आहेत. पण आत्ता फॉरेक्स रिझर्व्हचं जे कंपोजिशन आहे ते आपल्याकडे डॉलरमध्ये जास्त आहे. आणि एकंदरीतच अमेरिकी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आहे. आणि मी तुम्हाला सांगायला हवं अशातला भाग नाही की कुठच्याही अशा महत्वाच्या देशातली जेव्हा अशी महत्वाची निवडणूक असते त्यावेळेला त्या देशातला चलन बाजार, त्या देशातला कमोडिटी मार्केट, त्या देशातलं शेअर बाजार, त्या देशातला एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्र हे जास्त अस्थिर होतं. आणि समजा त्या निवडणुकीच्या निकालामध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या ऐवजी दुसरं कोणी पार्टी निवडून आलं, मला माहिती नाही कोण निवडून येईल, तर त्या मधल्या अनिश्चिततेच्या काळामध्ये की आता हे सरकार कसं धोरण घेईल, या काळात त्या मधली व्होलेटॅलिटी टिकून राहते. आणि अशा व्होलेटॅलिटीच्या काळामध्ये आपला फॉरेक्स रिझर्व्ह वापरायला काढण्यामध्ये देश म्हणून आपलं नुकसान होऊ शकतं. उद्या जर सरकारने त्या देशाच्या नवीन निर्णय असा घेतला, कारण आपल्याकडच्या FDI मधला मेजर भाग, महत्वाचा भाग अमेरिकेचा येतो, त्याने जर असा निर्णय घेतला की नाही बाबा करोनामुळे माझीच पंचायत झाली, आजच्याच पेपरमध्ये आपण वाचलंय की 1 लाख लोक अमेरिकेमध्ये मेली आहेत आणि अख्ख्या जगातलं ते सगळ्यात मोठं प्रमाण आहे, तर ते म्हणले एवढी माझी लोक मेली, एवढं माझं आर्थिक नुकसान झालं. अमेरिकेचं खरं म्हणजे एवढं नुकसान झालेलं नाही, कारण अमेरिकेमध्ये जाणीवपूर्वक एका पक्षाने लॉकडाऊन करणार नाही अशी भूमिका घेतली.
कारण डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत की मला लॉकडाऊन करायचं आहे, त्यामुळे त्यांची आपापसात सुरू आहे. त्यामुळे आहे तिथे सगळं चालू आहे, नाही तिथे सगळं बंद आहे, अशा प्रकारचे ते व्यवहार आहेत. पण तेव्हा एकदा त्या निवडणुकीचा काळ चालू झाल्यानंतर या पिक्चरमध्ये या चित्रामध्ये बदल होऊ शकतो. मग अशा अस्थिर काळामध्ये डॉलरचेही भाव मागे पुढे होऊ शकतात. अशा वेळेला आजपर्यंत प्रयत्नपूर्वक मी जमा केलेली नवीन FDI कदाचित याचं प्रमाण कमी होईल. निर्यातीचं माझं मी अमेरिकेमध्ये केलेल्या प्रमाण कमी होईल, कारण पॉलिसी डिसिजन कोणी घेणार नाही. आणि मग या काळामध्ये जर त्याचं प्रमाण कमी झालं तर मी फॉरेक्स रिझर्व्ह आत्ता वापरले तर देश म्हणून माझं नुकसान आहे. त्यामुळे कोणतंही सरकार, मोदी सरकारच असं नाही, कोणतंही सरकार हे करणार नाही. मग हे जर झालं तर असे मोठे व्यवहार त्याच्यामध्ये होत नाहीयेत. म्हणून रिझर्व्ह बँकेचेही खरेदी विक्रीचं प्रमाण कमी होत राहिलं तर डॉलर आणि रुपी मधल्या पॅरिटीमध्ये कुठच्याही प्रकारचे व्यवहार व्हायचं पर्सेंटेज, कारण त्याच्यामध्ये तो एका बँडमध्ये जर फिरत राहिला तर त्याला जो करन्सीमध्ये ट्रेड करतोय त्याला कुठच्याही प्रकारची प्रॉबेबिलिटी राहत नाही. दुसरा पर्याय असा काहींच्या डोक्यात असा आहे, काल याचं एक गमतीचं उत्तर अजित रानडे यांनी दिलंय. त्यांनी तो प्रश्न सरळ सरळ उडवून लावलाय, पण म्हणून मी तो आता मुद्दामून इथे घेतोय आणि माझ्या त्या 2 इंटरव्ह्यूजमध्येही आहे. काहींच्या मनामध्ये अशी शंका आहे की डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी किंवा रुपयाचं अवमूल्यन असं होईल का. या सगळ्यांचा या ना त्या स्वरूपामध्ये आपल्या गुंतवणूक क्षेत्रावरती, आपल्या अर्थकारणावरती परिणाम होत असतो. हे लक्षात घ्या की रुपयाचं अवमूल्यन केलं म्हणजे डिव्हॅल्युएशन केलं म्हणजे डॉलरच्या तुलनेमध्ये आपल्या करन्सीचं रुपयाचं मूल्य कमी केलं आपण, तर आपली निर्यात चांगली होईल हे बरोबर, पण आपली आयात ही पंचायतीची होऊ शकते. आणि मला जर आत्ता करोना नंतरच्या अर्थव्यवस्थेमध्ये अक्रॉस द सेक्टर्स जर एखाद्या अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर मला फार मोठ्या प्रमाणावरती आयात करावी लागते. कारण आज मितीला माझ्या देशामधलं विजेचं उपभोग किंवा कन्झम्पशन कमी झालंय, तेलाचं कन्झम्पशन कमी झालंय. पण जशी माझी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पिकअप होत जाईल तसं ह्याची आयात वाढू शकते. मग अशा वेळेला जर मी रुपयाचं डिव्हॅल्युएशन केलेलं असेल तर माझा तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये फॉरेक्स वापरला जाईल. त्यामुळे म्हटलं तर माझं डिव्हॅल्युएशन केलंय, पण त्याचा होणारा परिणाम हा फॉरेक्सवरती असेल. म्हणून आपण जे गेल्या काही काळामध्ये ज्या देशांशी व्यवहार केलेत, अग्रीमेंट्स केलेत की आम्ही तुमच्याकडनं तेल घेऊ पण त्याचे पैसे आम्ही तुम्हाला रुपयामध्येही देणार नाही, डॉलरमध्येही देणार नाही, त्याच्याऐवजी आम्ही ते तांदूळामध्ये देऊ, पिण्याच्या पाण्यामध्ये देऊ, काही मिनरल्समध्ये देऊ, काही ना म्हणलं आपण कोळसा देऊ. आता तुमच्या लक्षात आलं का की म्हटलं तर निर्णय डिव्हॅल्युएशनचा आहे, पण ज्या देशांशी माझी अशी अग्रीमेंट नाहीत तिथे माझ्या करन्सीवर परिणाम होतो. ज्या देशांशी माझ्या अशी अग्रीमेंट आहेत त्याचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, पॉझिटिव्ह परिणाम असा की इतकी डिमांड नक्की आहे, निगेटिव्ह परिणाम असा की त्या प्रमाणामध्ये जर माझं उत्पादन वाढलं नाही देशांतर्गत तर देशामध्ये त्याची पॉझिटिव्ह होईल म्हणजे त्याचे बाजारभाव वाढतील. याच्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे असं कदाचित जॉर्ज सोरोस म्हणत असतील. जॉर्ज सोरोसची थिअरी आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये बसवायची म्हणून हे दिलेलं मी उदाहरण आहे. आणि त्याच्या बाजूला आता उरलेल्या वेळामध्ये 2 गोष्टींचे संदर्भ किंवा प्रश्न घेतो. तुमचे प्रश्न यायचे थांबलेत, मी असं गृहीत धरतो की कुठच्याही प्रकारचा नेटवर्कला प्रॉब्लेम नाहीये. मी जर ऑडिएबल नसेल किंवा काही लॅग येत असेल तर ताबडतोब प्लीज कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल. कारण गेल्या जवळजवळ 22 मिनिटांमध्ये माझ्याकडे कुठचीही नवीन कमेंट आलेली नाही. बट इव्हन देन आय एम कंटिन्युइंग. फक्त जर काही प्रॉब्लेम असेल तर इमिजिएटली निदान क्लीन करा कमेंट म्हणजे मला ते सोयीचं जाईल, कारण अदरवाईज मला काही इंडिकेशन कळत नाहीये. जॉर्ज सोरोस तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी महत्वाचा अशासाठी ठरतो, केवळ तो अशा पद्धतीचे व्यवहार करतो किंवा अशा पद्धतीची थिअरी मांडतो अशासाठी नाही. काही प्रमाणामध्ये जॉर्ज सोरोसनी आपल्या देशातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. अगदी सुरुवातीला जेव्हा BSEचे शेअर्स, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स लिस्ट झाले त्यावेळेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या एकूण 4% शेअर्सची खरेदी त्यांनी केली होती. आणि थँक्यू गद्रे सरांचा मेसेज आला की कुठच्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाहीये, थँक्यू व्हेरी मच. त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची खरेदी केली होती, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 4% शेअर्सची. 4% गणित अशासाठी होतं की त्यावेळेला सेबीचा नियम असा होता की 5% किंवा त्याच्यावरती गेलं, जो आता 10% झालाय, तर तुम्हाला स्टॉक एक्सचेंजला सेबीला कळवावं लागतं, म्हणून यांनी 4% केली होती. पण त्याला ज्या पद्धतीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा व्यवहार चालायला हवा होता त्या पद्धतीने तो चालत नव्हता, कारण त्यावेळेला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती डेरिव्हेटिव्हचे व्यवहार होत नसत. त्यावेळी तो म्हणला यांच्याकडे व्यवहारांची संख्याच कमी राहिली तर यांच्या प्रॉफिटची संख्या कमी झाली. त्याला काय बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चालवण्यात इंटरेस्ट नव्हता, त्याच्याकरता तो इन्व्हेस्टेबल प्रॉडक्ट होतं आणि म्हणून मग नंतर त्यांनी ते शेअर्स विकून टाकले होते.
आपल्याकडे तुमच्या लक्षात असेल तर 1999, 2000 आणि 2001 या काळामध्ये आपल्याकडे मायक्रो फायनान्स कंपन्यांची खूप मोठी लाट आलेली होती. प्रसाद घाडीसरांनी गमतीने कमेंट केले की सर्वजण तल्लीन झाले आहेत. थँक्यू व्हेरी मच सर. परंतु आपल्याकडे लाट आली होती की मायक्रो फायनान्स कंपन्या चालायच्या आणि मग नंतर त्यातलं राजकारण आणि एकंदरीतच आपण घेतलेले लोन मिळावे यातनं त्या मायक्रो फायनान्स कंपन्यांचं काय झालं हे मी तुम्हाला सांगायला हवं अशातला भाग नाही. परमेश्वर कृपेने त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या आपल्याकडे लिस्टेड नव्हत्या, पण ही SKS मायक्रो फायनान्स ही लिस्टेड होती आणि हे क्षेत्र येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारख्या देशामध्ये वाढू शकतं म्हणून जॉर्ज सोरोसनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली होती. पण तो म्हणला नाही की हा जो क्वांटम आहे तो खूप कमी आहे आणि ह्याच्यामध्ये फ्रॉड होण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे जॉर्ज सोरोसला फ्रॉडचं वावडं नाहीये. तो म्हणला फ्रॉड झाला तर मायक्रो फायनान्स कंपन्यांना तो दोन दृष्टीने परवडत नाही. हे फार मोठ्या प्रमाणावरती त्रासाचं जातं. कारण तो म्हणला फायनान्सचे आणि विशेषतः मायक्रो फायनान्सचे व्यवहार हे पूर्णपणाने एकमेकांच्या विश्वासावरती चालतात. पण जेव्हा एखादा फ्रॉड उघडकीस येतो तेव्हा गुडविल रेप्युटेशनचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि हा विश्वासच उडतो. त्यामुळे म्हणायलाही ते मायक्रो आहे आणि त्यातही ते व्यवहार कमी होतात. आणि शेवटी मायक्रो फायनान्स किंवा कोणताही फायनान्स इज ऑलवेज अ गेम ऑफ व्हॉल्यूम, इट इज नेव्हर अ गेम ऑफ मार्जिन. तो म्हणला मग जर व्हॉल्यूम कमी झाले तर आपल्याला हे चालणार नाही. हे उदाहरण इतकं सविस्तरपणाने घ्यायचं कारण असं की गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये कॉटेज इंडस्ट्रीजची, काही प्रमाणामध्ये MSMEची आपल्याकडे चर्चा चालू आहे. आपल्या देशामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपच्या लिस्टिंगची चर्चा चालू आहे. आपल्याकडे अनेक PSE मधल्या छोट्या कंपन्यांच्या लिस्टिंगची चर्चा चालू आहे. अशा वेळेला हे मायक्रो फायनान्सचं जॉर्ज सोरोसचं जे तत्व आहे की तो म्हणला ते विश्वासावर जिथे चालणारे व्यवहार आहेत आणि ज्यांचा जीवच छोटा आहे तिथे मला जर थांबायची तयारी असेल, लॉंग टर्म म्हणून थांबायची तयारी असेल तर हरकत नाही. पण लॉंग टर्म ती कंपनी चालेल की नाही म्हणूनही विचार करावा लागेल. नंतर मी थांबायला तयार आहे, परंतु ते जर ती कंपनी म्हणूनच जर टिकणार नसेल तर चालणार नाही ना. आणि मी जर फार कमी वेळात बाहेर येणार असेल तर काही वेळेला अशा रेप्युटेशनल लॉसमध्ये, काही वेळेला येणाऱ्या अडचणींमुळे, आपल्या देशामधल्या KYCचे नॉर्म्स बदलत राहिल्यामुळे असं झालं तर तो म्हणला त्यांना व्यवहार करता येत नाही. एक उदाहरण म्हणून सांगतो, त्याचा या फ्रॉडशी किंवा अशा मायक्रो फायनान्सशी संबंध आहे अशातला भाग नाही. पहा, आता नवीन अलीकडच्या काळामध्ये आपण बंधन बँकेचं बँक म्हणून रजिस्ट्रेशन केलं, त्याचे शेअर्स लिस्टेड केले. आणि तुम्हाला माहिती आहे की बंधन बँकचं आपल्या मुंबई साईडला तेवढं त्याचं काम नाहीये. पण ज्यांना जे नॉर्थ ईस्टमध्ये आणि ईस्टर्नमध्ये, पूर्व भारतामध्ये आणि उत्तर पूर्व भारतामध्ये फिरले आहेत, तिथे तुम्हाला माहिती आहे की अक्षरशः प्रत्येक किलोमीटरवरती या बंधन बँकेचं ऑफिस होतं. ती जेव्हा तो मायक्रो फायनान्स म्हणून चालत होता किंवा बिग फायनान्स म्हणून चालत होता तोवर ही वॉज अ किंग. पण तो बँक झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे जे KYCचे नियम आहेत त्याच्यात अनेक वेळेला त्याची पंचायत होते की या क्लायंटचं KYC झालं नाही, या लोनचं KYC झालं नाही. अशा तर ऑडिट क्वेरीज आहेत, पण या दिवसांमध्ये त्यांनी प्रमोटर स्टेक कमी करायला हवा होता, ते त्याला जमत नाही. सोरोसचं म्हणणं असंच आहे की ज्यांना मायक्रो फायनान्स म्हणून काम करायची सवय झाली ते एका विशिष्ट टेरिटरीमध्ये, इमोशनल आणि लेजिस्लेटिव्ह टेरिटरीमध्ये फिरत राहतात आणि त्यामुळे दे कांट ग्रो बियॉन्ड द साईज. हा मुद्दा मी का मांडला तर आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये MSMEचा उल्लेख करताना अर्थमंत्री असं म्हणाल्या की अनेक MSME आपल्या देशामध्ये अशा आहेत की त्या 1,00,000 कोटीच्या त्यांच्या कॅपिटलपेक्षा मोठ्या झालेत, किंवा 1 कोटी कॅपिटलपेक्षा, 1,00,000 कोटी नाही, 1 कोटीपेक्षा त्यांच्या कॅपिटलमध्ये कमी झालेत, किंवा 5 कोटीपेक्षा ते उलाढालीपेक्षा जास्त झालेत. आणि त्यामुळे मग त्या आहेत तिथेच थांबणं पसंत करतात, कारण त्यांना असं वाटतं याच्या पुढे गेलो तर MSME म्हणून असलेला जो मला फायदा आहे तो कमी होईल. आणि म्हणून अशा ज्या व्हायबल MSMEs आहेत, अर्थमंत्र्यांनी वापरलेला शब्द आहे, माझा नाही, 13 तारखेच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हा मुद्दा आहे. तर ते म्हणले याच्याकरता मी 50,000 कोटी रुपये मी याचा एक वेगळा फंड तयार करते. आणि 17 तारखेला त्या डिफेन्स आणि PSEचा उल्लेख करताना असं म्हणल्या की अशा पद्धतीच्या MSMEचेही स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग करता येईल. गेल्या काही दिवसामध्ये अनेक पेपर्समध्ये आणि अनेक चॅनलमध्ये असं सांगितलं जात आहे की इफ दीज MSMEs गेट लिस्टेड देन प्रॉबेबली दे वुड बिकम अन इन्व्हेस्टेबल अपॉर्च्युनिटी.
मी शुभ बोल रे नाऱ्या विघ्न संतोषीपणा करत नाहीये. 6:45 व्हायला आलेत. मला माहिती आहे ही देवापाशी दिवा लावायची वेळ आहे आणि अशा वेळेला आपण बाहेरची लक्ष्मी घरात असं म्हणतो, त्यावेळेला तुमच्या घरातली लक्ष्मी बाहेर जाऊ नये म्हणून एवढं फक्त मी प्रिकॉशन म्हणून सांगतोय. आणि एवढ्या करता त्या जॉर्ज सोरोसचं जे SKS मायक्रो फायनान्स बद्दलचं वर्णन होतं ते लक्षात घेऊ. त्यांनी दुसरी केलेली जी गुंतवणूक आपल्या देशातली होती नंतर ती काढून घेतली, कारण मुळात जॉर्ज सोरोस हा लॉंग टर्म इन्व्हेस्टर नाही. ही इज अ हेजर, ही इज अ स्पेक्युलेटर, ही इज अ ट्रेडर. फक्त तेव्हा म्हणतो की आज मी घेतलं, तो सट्टेबाज जरी असला तरी आपल्या डोक्यात सट्टेबाजीची संकल्पना अशी असते की आज घेतलं उद्या विकलं, फार फार तर आज घेतलं परवा विकलं. निदान माझ्या जनरेशनमध्ये, या जनरेशनमध्ये मगाशी अमित पेंढारकरांचं आहे तसं की आर यू रेडी टू बाय अ पुट ऑन निफ्टी, ती जनरेशन फार वेगळी आहे. ती म्हणतात आधी विकतो मग जमलं तर घेतो, म्हणजे कव्हर करणं असं त्यांना म्हणतात. दे आर नॉट बाईंग, दे आर कव्हरिंग. तर त्यांनी त्या काळामध्ये आपल्याकडे गुजरात अंबुजाचे शेअर्स घेतले होते. पण नंतर तो म्हणला की सिमेंट इंडस्ट्री ही इतकी रेग्युलेटरमध्ये आहे, रेग्युलेटेड इंडस्ट्री आहे की याच्यात वाढायलाच स्कोप नाही. आणि जर तुम्ही हे तो साधारणपणे 1998 साली म्हणलाय, कल्पना करा. म्हणजे तो त्यांनी शेअर विकले हे महत्वाचं नाही वाटत मला, त्याचं जे त्यांनी दिलेलं लॉजिक आहे ते मला फार महत्वाचं वाटतं. की बघा एखाद्या गोष्टीचा किती अभ्यास करता येतो याचं हे उदाहरण आहे. आणि शेवटी आपण केलेला अभ्यास ही गमतीचा भाग असतो. तो असं म्हणला होता की जोपर्यंत सिमेंट इंडस्ट्रीचं इंडियामध्ये कन्सॉलिडेशन होत नाही तोपर्यंत दोज शेअर्स मे नॉट बिकम व्हायबल. हिज वर्डिंग इज मे नॉट बिकम व्हायबल. आपण गेल्या 10-12 वर्षामध्ये आपल्या देशातल्या सिमेंट इंडस्ट्रीचं किती वेगवेगळ्या पद्धतीने कन्सॉलिडेशन झालंय आणि कन्सॉलिडेट झालेली कंपनी ही दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये मर्जर ॲक्विजिशननी कशी जाते, कोणाचाही उल्लेख करण्याचं मी कारण नाही. अगदी छोट्यातल्या छोट्या कंपनीपासून मोठ्यातल्या मोठ्या सिमेंट कंपनीपर्यंत जे SSC ला आलेल्याही अडचणी आपण पाहिल्यात, युनिटेकला आलेल्याही आपण अडचणी पाहिल्यात आणि इतरही उदाहरणं पाहिलेत. आणि त्याच वेळेला त्यांनी ज्या करून नंतर शेअर्स विकलेली 2 उदाहरणं सांगतो की पहा की कसं यू कॅन स्टडी दीज फील्ड्स म्हणून मी उदाहरणं देतो. मी पुन्हा सांगतो, ही इज नॉट अ लॉंग टर्म इन्व्हेस्टर. सो आय एम नॉट हायलाइटिंग द पॉइंट दॅट ही सोल्ड द शेअर, बट आय एम हायलाइटिंग द पॉइंट दॅट ही इज गिव्हिंग द रिझनिंग व्हाय इट इज हॅपनिंग. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे आज आता महत्वाचं ठरू शकतं, कारण आता संपूर्ण शेअर बाजारच आपल्यामुळे आंतरराष्ट्रीय होत आहे. जर तुम्ही डिफेन्समध्ये 49% 74% पर्यंत FDI ला जाणार असाल तर ती येणारी माणसं कशा पद्धतीने वागतील आणि मग त्याचा शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म मध्ये माझ्या त्या सेक्टरमधल्या शेअर प्राइसेसवरती परिणाम होताना केवळ तुमची आणि माझी विचारसरणी लक्षात घेऊन नाही चालत, पुढच्याची ही विचारसरणी ही लक्षात घ्यावी लागते. कारण शेवटी हे लव्ह मॅरेज नाहीये, हे अरेंज्ड मॅरेज आहे. त्यामुळे कोण कुणाशी ऍडजस्ट करणार हे आधी कळलेलं फार महत्वाचं असतं. अशाच पद्धतीच्या जॉर्ज सोरोसच्या इन्व्हेस्टमेंटच्या ज्या 2 कंपन्या आहेत त्यातली दुसरी आहे इंडिया बुल्स हाऊस. आता इंडिया बुल्स ही कशा पद्धतीची कंपनी आहे हे मी तुम्हाला सांगायला हवा अशातला भाग नाही. म्हणजे पहा, एक स्टॉक एक्सचेंज, एक मायक्रो फायनान्स, एक सिमेंट, एक रिअल इस्टेट कम फिनान्शियल सर्व्हिसेस, या सगळ्याचं त्याचं लॉजिक असं आहे की आयदर दे आर टू स्मॉल इन साइज or they are too regulated or there is one possibility that a person is the economy is not matured enough to sustain the variations which they would occur frequently. आणि त्याचं जे शेवटचं उदाहरण आपल्या देशातल्या कंपन्यांचं होतं आणि त्यानंतरच्या काळामध्ये ओव्हरऑलच त्यांनी इन्व्हेस्टमेंट हा प्रकार थांबवला आणि पुस्तकं आणि बडबड आणि बाकीची रॉयल्टी याच्या मागे लागले, ती कंपनी होती रिलायन्स एंटरटेनमेंट. आणि तो व्हर्च्युअली सगळ्यात कमी काळात तो आला आणि गेला. अशी जर ह्या 5 उदाहरणातली कुठची कंपनी असेल तर ती रिलायन्स एंटरटेनमेंट आहे. ते म्हणले दिस कंपनी डझंट हॅव अ सस्टेनेबल मॉडेल. आज अनिल अंबानींची जी स्थिती आहे ते पाहिल्यानंतर याच्यावरती काही वेगळ्या पद्धतीने कमेंट करायला हवी अशातला भाग नाही आणि उगाच वेगळी लिटिगेशन किंवा चर्चा नको म्हणून मी हा विषय इथे थांबवतो. परंतु आपण त्या उदाहरणांवरती नको जाऊया. आपण त्याच्या मागचं जे लॉजिक आहे, आपल्याला पटेल न पटेल, आपल्याला परवडेल न परवडेल, आपला जो काही क्षमतेचा भाग असेल, पैशाचा, खिशाचा, मानसिकतेचा, त्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार केला पाहिजे. आणि तरीही जॉर्ज सोरोसच्या ज्या 2 सूत्रांचा विचार मला मनापासून करावासा वाटतो त्याच्याविषयी थोडं सविस्तरपणाने बोलणं मला आवडेल. आणि जाणीवपूर्वक मी ते मुद्दे शेवटी अशासाठी घेतोय की दीज आर रिअली द टेकअवेज.
आणि हे इतकं सविस्तरपणाने बोलता यावं म्हणून आपली शेवटी गुंतवणूक ही मानसिक ही जास्त असते. म्हणजे जसं मी सोन्याविषयी म्हणताना नेहमी म्हणतो की सोन्यामध्ये आपण फक्त पैसेच गुंतवतो असं नाही. सोन्यामध्ये आपली भावना, पद, प्रतिष्ठा सगळं गुंतवलेलं असतं. आणि आपण वर्षानुवर्ष सोशलिस्ट पद्धतीच्या गुंतवणूक क्षेत्रातनं आलोय. त्यामुळे आता हळूहळू आपण डिरेग्युलेट झालेलो असलो तरी सुद्धा आपल्याला एकाच वेळेला कॅपिटल मार्केटचे रिटर्न हवे असतात आणि सोशलिस्ट मार्केटमधलं प्रोटेक्शन हवं असतं. त्यामुळे पहा की आपण सोनं विकत घेताना एकत्र कुटुंबात जे राहिलेत त्यांना माहिती आहे, हे उदाहरण मी बरेच वेळा दिलंय, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि या मानसिकतेला पूर्णपणाने छेद अशा उदाहरणातनं जॉर्ज सोरोस देतो हे मला सांगायचं आहे. कारण तो सोन्यामधलाही बादशाह आहे, म्हणून हा मुद्दा घेऊन मग मी त्याच्या तत्वांकडे जातोय. तो असं शांतपणे ज्यांना आता सोन्यामधले व्यवहार आणि सोन्यामधली जी गणितं असतात ती आता या पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये घेता येणं कठीण आहे, पण एक उदाहरण म्हणून सांगतो. तुमच्यापैकी अनेकांनी, विशेषतः जे माझ्या वयोगटातले, तुम्हाला माहिती आहे की आत्ताच 26 मेला मला 60 पूर्ण झाली आहेत. मॅकॅनस गोल्ड नावाचा सिनेमा होता पहा, ग्रेगरी पेक आणि रॉबर्ट रेडफोर्डचा. त्याच्यामध्ये ग्रेगरी पेकच्या तोंडी एक वाक्य आहे की सोनं, तेल आणि कोळसा, सोन्याला त्यांनी येलो मेटल म्हटलंय, कोळशाला त्यांनी ब्लॅक गोल्ड म्हटलंय आणि तेलाला त्यांनी लिक्विड गोल्ड म्हटलंय. तर तो म्हणला की हे तिन्ही एका ठिकाणी राहतात. ही गोष्ट खरी आहे, सोन्याच्या, कोळशाच्या आणि तेलाच्या खाणी सहजासहजी बहुतांश वेळेला एका जागी असतात. पण या तिघांचेही भाव वेगळे नसतात, अशा आशयाचा उल्लेख त्या सिनेमामध्ये आहे. हे ज्या वेळेला मला आठवतं ना त्या वेळेला मला गजानन महाराजांची पोथी आठवते. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गारा आणि सोनं किंवा काही गोष्टी म्हणले शेतामध्ये एका जागी उगवतात, पण म्हणून त्याचा भाव वेगवेगळा असतो. मोगराही तिथेच उगवतो, गाराही तिथेच उगवतात, पण त्यांचा भाव एकमेकांशी नसतो. हिरा आणि कोळसा एका खाणीत असतो, पण त्याचा भाव एक नसतो. त्याचं कारण हे आहे. तसं ते म्हणले की सोनं त्यातलं आहे, कारण सोन्या काय असतं, सोन्यामध्ये आपली भावनिक गुंतवणूक आहे. तेलामध्ये उद्योजकाची सुद्धा भावनिक गुंतवणूक नसते, व्यावसायिक गुंतवणूक असते. कोळशामध्ये तर प्रश्नच येत नाही, कोळशामध्ये आपली स्वयंपाकी गुंतवणूक असते. आपल्या घरामध्ये सोनं विकत घेताना कोणत्याही पिढीतली महिला असू दे, ती नवऱ्याला पटवताना असं म्हणते की मध्यरात्री ही सोनं विकता येतं. इन रियालिटी आपल्याकडे कोणीही सोनं विकत नाही. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, पुरुष असलो तरीही आहे, स्त्री असलो तरीही आहे. कारण आपल्याकडे सोनं आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत नाही. मग सोन्याचे भाव त्यामुळे 40,000 झाले का 42,000 झाले हे विकायचंच नसतं. आपण जर अगदी मध्यरात्री विकणं सोडूया, आपण जरी संध्याकाळी किंवा दुपारी आपल्या घरातल्या बायकांना म्हणलं की अगं आपण ते 28,000 तोळ्यांनी सोनं घेतलंय, आज त्याचा 42,000 भाव झालाय, आपण ते 42,000 विकू, उरल्या उद्या सोनं विकलं की ह्याच प्रॉफिटमधनं तुला पुन्हा सोनं घेऊन देतो. मग मला पूर्ण खात्री आहे, माझ्या लग्नाला 33 वर्ष झाली आहेत आता, की वेळ आली तर भारतीय बायका नवऱ्याला विकतील पण सोनं विकणार नाहीत. मग जे रिअलायझेबल आहे त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणायचं का? कारण त्यांना माहिती नाही, नवरा विकला तरी दुसऱ्यांनी विकत घेतला तर दुसऱ्या दिवशी परत आणून देईल, सोनं कोण परत आणून देणार आहे का? म्हणजे काय विकलं जातं असाही विचार करावा लागतो. आणि म्हणून तो म्हणता की त्याच्या लक्षात येत आहे का की बिकॉज ऑफ दिस मेंटॅलिटी आपल्या देशामध्ये कधीही गोल्ड बॉन्ड्सची स्कीम कधीही सक्सेसफुल झालेली नाही. माझ्यापेक्षा अमित पेंढारकर सर नक्की सांगतील की अहो साधं ETF बेस्ड जे गोल्ड आहेत, इक्विटी ट्रेडेड फंड्स जे आहेत, त्याच्यामध्येही तुलनेने उलाढाल कमी होते. कारण आपल्याकडे सोनं या किंवा त्या स्वरूपामध्ये विकणं याचा अर्थ बाजारात आपली पत जाईल, लोकांना कळलं तर ते काय म्हणतील, असला प्रकार आहे. म्हणजे सोनं आपल्याकडे जेव्हा विकायची खरोखरच परिस्थितीने वेळ येते, तुम्ही बहुतांश उदाहरणामध्ये पहा, तो ज्या भागात राहतो, ज्या गावात राहतो, तिथल्या सोनाराकडे जाऊन विकत नाही. तो म्हणला कोणाला कळलं म्हणजे, हा जो प्रकार आहे तो म्हणला असल्या भावनेतनं सोनं घेऊन काय उपयोग नाही मला. आणि मग तेवढ्या करता त्यांनी सोरोसचं असं म्हणणं आहे, ज्या देशामध्ये सोन्याकडे पावित्र्य म्हणून बघितलं जातं त्याची करन्सी नेहमी व्होलेटाईल राहते. आता रुपयाच्या व्होलेटॅलिटीचं महत्व कळलं आणि म्हणून 70च्या दशकानंतर जसजसं गोल्ड बेस्ड करन्सीचं प्रमाण कमी झालं तसतसं आपल्या देशातल्या सगळ्याच देशातल्या करन्सीज ह्या वाढायला लागल्या. आज हे मी का सांगायचं कारण आहे की आज सोन्याचे भाव जे वाढत आहेत त्याचं कारण आपण लक्षात घेऊया की ही भावना केवळ आपल्या देशामध्ये आहे. तुमच्या माझ्यासारख्या गुरुपुष्यामृत योगाला किंवा सोनाराकडे भिशी भरून घेणाऱ्या सोनं विकत घेणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाची मेंटॅलिटी असं नाहीये.
आपल्या आजी पणजीच्या काळापासून आपल्यावरती सांगितलं गेलं की कोणत्याही काळामध्ये सहजपणाने घ्यावं असा जो प्रकार असेल त्याला सोनं म्हणतात. मग अक्षरशः 1 ग्राम, अर्धा ग्राम, पाव ग्रामही आपण सोनं घेतलंय. आज हे केवळ तुमच्या माझ्या अर्थकारणामध्ये होत नाहीये. आज सोन्याचा भाव 42,000 रुपये व्हायचं कारण असं आहे की केवळ आपल्या देशामध्ये नाही, जगभरामध्ये सोन्याची मागणी वाढतीये. आंतरराष्ट्रीय राजकारण. आणि ती का वाढतीये तर जगामध्ये कोणत्याही देशाची करन्सी गोल्ड बेस्ड नाही, ना अमेरिकेची आहे, ना युरोपमध्ये कोणाची आहे, ना आपली आहे, ना तिकडे टोकाला ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडची आहे. पण स्वित्झर्लंड सकट सगळे देश असं म्हणतात की स्वित्झर्लंड इज सपोज टू बी अ फिनान्शियल अँड इन्व्हेस्टमेंट कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. पण तेही असं म्हणतात की आता जो काही माझा रिझर्व्ह आहे तो एखाद्या देशात FDI किंवा इक्विटीमध्ये घालण्यापेक्षा मी सोनं म्हणून घेईल. आज जागतिक बाजारामध्ये सोन्याच्या खरेदीच्या 92.38% खरेदी गेल्या आठवड्यातला रिपोर्ट आहे, गेल्या 6 महिन्याचं हे ॲव्हरेज आहे. हा विविध देशांच्या मध्यवर्ती बँकेनी म्हणजे सेंट्रल बँकेनी केलेल्या खरेदीचा आहे. आणि सेंट्रल बँक जी खरेदी करते ती सहसा ट्रेडिंगमध्ये वापरली जात नाही. 1991 साली आपल्यावरती जशी अतोनात बिकट परिस्थिती आली त्यावेळेला IMF मध्ये, वर्ल्ड बँकमध्ये, बँक ऑफ इंग्लंडमध्ये जॉर्ज सोरोसचा पुन्हा संबंध. आपण सोनं गहाण ठेवलं आणि पैसे उभे करले. प्रत्येक देश हेच म्हणतोय की करोना नंतर माझ्या अर्थव्यवस्थेची जर ही परिस्थिती झाली तर माझ्या हातात अत्यंत कमोडिटीजची पेरिशिबिलिटी येईल. ज्या वेगाने तेलाची पेरिशिबिलिटी येईल त्या वेगाने सोन्याची पेरिशिबिलिटी येत नाही. सोनाराकडे आपण सोनं विकायला गेलो किंवा आधी घरात गेलेले सोनं घेऊन त्याचे दागिने कर म्हणल्यानंतर तो जी घट घेतो याचं कारण असं आहे आपले छोटे 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 तुकडे असतात ते वेगवेगळ्या वेळेवर घेतलेले असतात त्यामुळे ते एकमेकांशी कंपॅटिबल होत नाहीत म्हणून तो घट घेतो. आता हे जे मोठ्या मध्यवर्ती बँका घेणार आहेत त्याच्यामध्ये हा प्रश्न नाहीये, पण दे आर होर्डिंग म्हणजे जे GSEC मध्ये म्हटलं जातं की घेताना तुम्ही म्हणता की वेदर आय एम होल्डिंग इट फॉर ट्रेडिंग, वेदर आय एम होल्डिंग इट फॉर इन्व्हेस्टमेंट और आय एम होल्डिंग इट फॉर मॅच्युरिटी. ट्रेडिंग असेल तर त्याचा फ्लोटिंग स्टॉकवरती बाजारावरती परिणाम होत नाही, पण मी जर इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला असेल तर तो मीडियम काळा करता होतो. मी जर मॅच्युरिटी करता घेतला असेल तर मी तो लॉंग टर्म करता होतो. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की GSEC मधला रेट ऑफ रिटर्न याच्यावरती ठरतो. सोनं घेताना कोणताच देश असं म्हणत नाही की वेदर इट इज आय एम होल्डिंग इट फॉर बाईंग और आय एम होल्डिंग इट फॉर ट्रेडिंग और आय एम होल्डिंग इट फॉर इन्व्हेस्टमेंट, आय एम होल्डिंग इट फॉर मॅच्युरिटी. पण साधारणपणे सेंट्रल बँक घेते म्हणजे इट इज होल्डिंग फॉर अ लॉंग टर्म, म्हणजे त्या वेगाने माझा बाजारातला फ्लोटिंग स्टॉक कमी झाला. बरं, जेव्हा तो बाजारात येणार आहे तो ट्रेडेबल म्हणून येत नाही, तो दुसऱ्या कुठच्या तरी बँकेकडे मॉर्गेज म्हणून ठेवतो, दुसऱ्या कुठच्या तरी इन्स्टिट्यूटकडे मॉर्गेज म्हणून ठेवतो आणि त्यातनं तो व्यवहार करतो. आता तुम्ही कल्पना करा ज्या सोरोसनी या दोन्हींचं एजंट म्हणून काम केलंय तो सोनाविषयी असं म्हणणार की नाही. मग सोनं गुंतवणूक का होत नाही याचं भावनिक पेक्षा सुद्धा हे जे कारण आहे हे करोना नंतरच्या अर्थकारणामध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये किती मोठ्या प्रमाणावरती लागू पडणार आहे याचा विचार करायला पाहिजे. आणि म्हणून जॉर्ज सोरोसचं जे मी मगाशी वर्णन केलं की फोर्ब्सने त्याचं वर्णन करताना असं म्हटलं की सट्टेबाजीला दीर्घ आयाम देणारा, आपल्याला सट्टेबाजी म्हटलं की आज घेतलं आणि उद्या विकलं तर म्हणला कोणी सांगितलं. आज जो आपल्या देशामध्ये काही प्रमाणामध्ये पोझिशनल ट्रेडिंगचा भाग आहे जो तुम्हाला आणि मला तुमच्या माझ्या वकुबानुसार जमू शकतो त्याची सुरुवात मोठ्या प्रमाणावरती सगळ्याच प्रमाणात म्हणजे प्रमाण म्हणजे क्वांटम अशाही अर्थी मोठं, ड्युरेशन अशाही अर्थी मोठं आणि व्हॉल्यूम अशाही अर्थी मोठं हे सोरोसचं असेल. पण तुम्ही आणि मी आज जो हळूहळू विचार करतोय की बाबा शेअर्स डिव्हिडंड मध्ये घेता येतील की नाही. काल जसं मी पीटर लिंच विषयी बोलताना म्हणलं की गेल्या 100 वर्षातल्या शेअर बाजारांनी मला असं सांगितलं की जर 100 वर्षात मला 11% रिटर्न मिळाला असेल तर त्यातला फक्त 3% रिटर्न मला डिव्हिडंडनी मिळाला आहे आणि 8% रिटर्न मला कॅपिटल अप्रिसिएशननी मिळाला आहे. असं जर असेल तर मला डिव्हिडंडमधनं इन्कम मिळवत राहावं लागेल कारण रेट ऑफ इंटरेस्ट कमी झालाय हेजिंग, आणि बाकीची रक्कम मला कॅपिटल अप्रिसिएशन करता गुंतवावी लागेल. मग जसं सट्टेबाजीला आज घेतलं आणि उद्या विकलं यातनं सोरोसने मोकळं केलं तसं मी काही घेतानाच शेअर्स मी या भावाने घेईन कारण मला त्याची ही बॅलन्स शीट पटली आहे. मग या बॅलन्स शीट मधले हे महत्वाचे फॅक्टर्स आहेत. असे जे त्याचं फंडामेंटल अनालिसिस आहे, असं जे त्याचं टेक्निकल अनालिसिस आहे, असे जे त्याचे अनकन्व्हेन्शनल फॅक्टर आहेत, यातनं जर मी झिरो इन करू शकलो काही स्क्रिप्ट्समध्ये
की मला आज हा शेअर ह्या भावाने मिळतोय, त्याचा आजपर्यंतचा इतिहास असा आहे, टेक्निकल अनालिसिस, त्याची आजची परिस्थिती अशी आहे, फंडामेंटल अनालिसिस, आणि त्याच्याशी संबंधित आजचे हे महत्वाचे घटक आहेत, अनकन्व्हेन्शनल फॅक्टर. यातनं जर मी असं गृहीत धरू शकलो की बाबा, एक उदाहरण म्हणून सांगतो की आज हा शेअर मी 150 रुपयाला घेतोय, साधारणपणे 2 किंवा 3 महिन्यांनी तो 200 250 रुपयापर्यंत, अगदी एवढं नाही होत 3 महिन्यामध्ये, 150 रुपयाचा शेअर 180 185 पर्यंत जातोय. त्याच्यामध्ये मला जर एखादा इंटरिम डिव्हिडंड मिळाला तर इट इज ऑल्सो माय ॲडेड बेनिफिट. मग आज घेऊन काही विशिष्ट काळानंतर विकणं, अशा पद्धतीच्या पोझिशनल ट्रेडिंगचा विचार करू शकतो का? तुमच्यापैकी अनेकांनी विचारलं होतं की मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉपमध्ये काय घेतो. मी एक्झॅक्टली हे त्या पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉपमध्ये घेतो की अशा पद्धतीचे तत्व कुठच्या स्कीममध्ये वापरता येतील, अशा पद्धतीची तत्व कुठच्या स्क्रिप्टबद्दल वापरता येतील, आणि याची होता होईतो चर्चा करतो. आणि ती बंदिस्त सभागृहात करण्याचं कारणच असतं म्हणजे ती जास्त तपशिलामध्ये बोलता येतं. याच्या संबंधातली माझ्या पुढच्या पेड इन्व्हेस्टमेंट वर्कशॉपची ती ऑनलाईन असेल. त्या तारखेची घोषणा मी माझ्या उद्याच्या सेशनमध्ये करतो, कारण त्याच्यासाठी एक विशिष्ट ॲप लागतं. ते कसं मिळतं याच्यावरती मी आणि माझा आयोजक ती तारीख उद्या तुम्हाला नक्की सांगतो, कारण अनेक जणांनी तो प्रश्न विचारला होता म्हणून त्याचं उत्तर दिलं. तोपर्यंत माझा काल जसा नंबर दिला होता तसा मी नंबर देऊन ठेवतो. 9820292376 हा माझा नंबर आहे. सट्टेबाजीला दिलेला जसा दीर्घ आयाम हा प्रकार आहे, तसा आजचा शेवटचा मुद्दा की जॉर्ज सोरोसचं जे एक तत्व आहे, तो एकदा वेळेला म्हणतो की इन्व्हेस्ट बिग. आता तुम्ही आणि मी एकदम सगळी रक्कम एका ठिकाणी गुंतवत नाही, कारण डू नॉट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, याचं आतो नात पगडा आपल्यावरती आहे. पण जेव्हा तो इन्व्हेस्ट बिग म्हणतो, त्या इन्व्हेस्ट बिग म्हणण्यामध्ये त्याचं म्हणणं असं नाहीये की त्या स्क्रिप्टमध्ये सगळे पैसे एका वेळेला घाला. तो असं नाही म्हणला. तो म्हणला सुरुवातीच्या काळामध्ये याच्यामध्ये थोडे पैसे गुंतवा, ते अगदी थोडे पैशामध्ये मॉनिटर करत राहा की तुम्हाला ज्या डायरेक्शननी ती स्क्रिप्ट जायला हवी ती जाते का, त्या प्रमाणात जाईल असं नाही, थोडंफार मागे पुढे होईल. पण म्हणला एकदा जर लक्षात आलं की नाही हा आपला डिसिजन बरोबर आहे, तो मोमेंटम बरोबर आहे, तर मग मात्र म्हणले बाकी कुठच्याही परिस्थितीचा विचार न करता इन्व्हेस्ट बिग. व्हॉट एव्हर तुमच्याकडे जेवढा इन्व्हेस्टेबल सरप्लस आहे त्या पद्धतीचा हा विचार करा. आणि त्याच्या पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की अशा संधी बहुतांश वेळेला जागतिक किंवा स्थानिक अर्थकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती संकट आल्यानंतर येतात. आज करोना म्हटलं तर स्थानिक आहे, म्हटलं तर जागतिक आहे. पहा म्हणजे किती वेगवेगळ्या पद्धतीने याच्याकडे विचार करता येतो. माझ्या सहज मनामध्ये आत्ता असं आलं, खरं सांगायचं म्हणजे अगदी आत्ता हा मुद्दा मांडताना या वाक्यानंतर मला सुचलेली ही लाईन आहे. कारण मी मगाशी म्हटलं सेशनला सुरुवात करताना जसं की दुपारपासनं आज माझ्या करिअरचा शेवटचा वर्किंग डे असल्यामुळे पार मॅनेजिंग डायरेक्टरपासनं माझ्या कलिग्सपर्यंत फोन येत आहेत, त्या गडबडीत होतो. पण मी जसं म्हटलं की ते स्थानिक फॅक्टर असतात किंवा जागतिक असतात. त्याचं साधं उदाहरण घ्या की आज सकाळी आपल्याकडे बातमी आली आणि ती अशी आहे की आपल्या महाराष्ट्रापुरेचा जर विचार करायचा झाला तर मुंबई, ठाणा, कल्याण डोंबिवली, पिंपरी चिंचवड, पुणा असे जे काही भाग आहेत या भागांमधलं लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. कारण आपण सगळे रेड झोनमध्ये आहोत आणि ते नुसतं लॉकडाऊन वाढणार आहे असं नाही, तर आधी आपल्याला जे सगळे नियम लागू होते ते सगळेचे सगळे नियम तसेच्या तसे लागू होते. आणि तसं जर खरोखरच झालं तर किती प्रमाणामध्ये मुंबई, ठाणा, पुणा, कल्याण, नाशिक इथे असलेल्या फॅक्टरी सुरू होऊ शकतील याच्यावरती बंधनं येतील. पण या भागात नसलेल्या उद्योगांना जर सुरू करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने दिली आणि त्या प्रमाणामध्ये ते मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंत जायला आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल करू शकला, तर ज्या कंपन्यांची प्रोडक्शन फॅसिलिटीज ग्रीन किंवा ऑरेंज झोनमध्ये आहे, जिथे अशा पद्धतीची फॅसिलिटी आहे, त्यांची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जगाच्या आधी किंवा इतरांच्या आधी पिकअप होणार आहे. आणि जे या बेल्टमध्ये आहेत, रेड झोनमध्ये आहेत, ज्यांचा जो एक्सटेन्शन वाढतंय, अशा परिस्थितीमध्ये त्यांची कॅपॅसिटी, त्यांचं गुडविल हे कितीही मोठं असलं तरी दे वुड बी स्टार्टिंग देअर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बिट लेट. आणि मग त्यातही ती कंपनी जर समजा FMCG मध्ये असेल, त्यातही ती कंपनी जर फार्मास्युटिकलमध्ये असेल की ज्याचं मार्केटमध्ये आता अत्यंत शॉर्ट सप्लायमध्ये आपण आहोत. आज आपण बाजारामध्ये गेलो तर खरोखर आपण एरवी त्या वस्तू गृहीत धरल्या होत्या
त्यातल्या निम्म्याहून जास्त गोष्टी मिळत नाहीत. मग जो जितक्या लवकर जास्त तिथे आणेल, बिस्किट असतील, कन्फेक्शनरी असतील, कन्झ्युमर गुड्स असतील किंवा औषधं असतील. आज आपण एखाद्या रस्त्यावरती जर चुकून बाहेर पडलो, पडावा असं मी म्हणत नाहीये, जरा सुद्धा पडू नका, परंतु आपण थोडी तरी बाहेर पडतोय, आठवड्यात एकदा का होईना, तर त्या दुकानांमध्ये आपल्याला खचाखच माल भरलेला सवय पाहिजे होती. तिथे तो सांगतो, अगदी साधं आपल्या फरसाण मार्टवाल्याकडे गेलं तर तो सांगतो की नाही साहेब, ढोकळा मी आधी ठेवत नव्हतो, कारण काय तासाभरात दुकान बंद करावं लागतं, संपलं नाही म्हणजे काय करू. डेअरीवाला म्हणला की नाही साहेब, ते दुधाबिधाचे प्रॉडक्ट आणणं माझी कठीण परिस्थिती आहे. मग आता डेअरी प्रॉडक्ट आणि डेअरी मिल्क हे सुद्धा, मी कॅडबरी म्हणून नाही म्हणत आहे, इज अ बिग कन्झ्युमर इंडस्ट्री. आज तुम्ही लक्षात घ्या ना की त्यांच्या हॉटेलमधला मिल्क सप्लाय बंद झाल्यानंतर गोकुळ सारख्याने असं सांगितलं की ठीक आहे, वी विल स्टार्ट कन्व्हर्टिंग इनटू बटर, पनीर, चीज, श्रीखंड, दही, दूध, तूप. आपल्या डोंबिवलीतल्या अनेक सोसायट्यांमध्ये गोकुळचे मेसेज आले, आपण ऑर्डर दिली. माझ्या सोसायटीत गेल्या 50 दिवसात तो 3दा आला. पण हे ज्यांना जमलं ते कुठच्या परिस्थितीमध्ये असतील, आणि हे ज्यांना जमलं नाही ते कुठच्या परिस्थितीमध्ये असतील. मग ते लॉजिस्टिक म्हणून जमलं नाही तर ते वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतील, ते प्रोडक्शन म्हणून जमलं नाही तर ते वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतील. याच्यावरती ती कंपनी सरकारनं उद्या परवानगी दिली तरी केव्हा रिकव्हर होईल याची गणितं ठरतील. आणि याला आपण निश असं म्हणतो. कारण अशा मार्केटमध्ये तुम्ही इतरांच्या पेक्षा जेव्हा जास्त लवकर पोचता, ग्राहक म्हणूनही आणि प्रोड्युसर म्हणूनही. प्रोड्युसर म्हणून जर तू गेलास तर तुझा जास्त माल विकला जातो, आणि जर तुम्ही ग्राहक म्हणून पोहोचलात तर तुम्हाला माल जास्त चांगला मिळू शकतो. आता हे उदाहरण आपण पाहतोय की नाही. नाव जस्ट एक्स्ट्रापोलेट इट टू द इन्व्हेस्टमेंट मार्केट. आपल्या सगळ्यांच्या बिल्डिंगमध्ये भाजीवाला येतो. आता आमच्याकडे राजपार्क कॉम्प्लेक्समध्ये आम्ही 8 बिल्डिंग मिळून तो एक भाजीवाला येतो. तुमचा पहिला दुसरा नंबर लागला तर तुम्हाला मिळणाऱ्या भाजीची संख्या आणि व्हरायटी, आणि तुमचा 50वा नंबर लागला तर मिळणाऱ्या भाजीची संख्या, क्वालिटी आणि व्हरायटी याच्यामध्ये फरक आहे की नाही. म्हणजे सुनर द बेटर अशा अर्थाने मी जर विचार करणार असेल तर अशा अर्थाने जॉर्ज सोरोस म्हणताय की पहिल्यांदा तू आत शिरून बघ, तुला ते योग्य दिशेने वाटलं तर तू पुढे जा. मग तेवढ्या करता त्यांनी स्पेक्युलेशनची व्याख्या बदलली. म्हणून मी मगाशी 2 किंवा 2.5 महिने म्हटलं की नाही. मग म्हणून मी सोन्याचा उल्लेख केला की लिस्ट पेरिशेबल. त्याला उदाहरण कॉन्ट्ररी इथे देताना मी दुधाचं दिलं, मॅक्स पेरिशेबल. मग आता ह्याच्यामध्ये सरकारने असं म्हणलं की विल बी ब्रिंगिंग यू द कोल्ड स्टोरेजेस. मग आता माझ्याकडचे लिस्टेड कोल्ड स्टोरेजेस कुठची? सरकारने असं सांगितलं की इतके दिवस फूड ऑर फ्रूट वॉज गेटिंग ट्रान्सफर्ड ऑर ट्रान्सपोर्टेड टू फूड प्रोसेसिंग युनिट. आता आपण नवीन धोरण असं आणतोय की फूड प्रोसेसिंग युनिट वुड गो टू द फूड ऑर फ्रूट प्रोसेसिंग. मग आता तुमच्या लक्षात येतं का उत्तर प्रदेशचं सरकार म्हणलं की गंगेच्या किनाऱ्यावरती 800 हेक्टर जमीन हर्बल प्रॉडक्ट करता दिली जाईल. आता एका जागी जर एवढं मोठं हर्बल प्रॉडक्ट मिळत असेल तर माझी लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी झाली की नाही. म्हणजे जे मला शिर्डीच्या व्यापाऱ्याला करावं लागतं की वर्षाच्या एका टप्प्यावरती करोना असू दे वा नसू दे, नाशिकहून शिर्डीला जाताना 2.5 रुपयात 5 किलो कांदे मिळतात, आणि त्याच वेळेला मला मुंबईत 15 रुपये किलोच्या खालती मिळत नाही, कारण तो म्हणतो मला इतकी पंचायत आहे की मला ट्रान्सपोर्ट कॉस्ट परवडत नाही. मग अशा वेळेला जर मी फूड प्रोसेसिंग युनिट फूडमध्ये नेलं असेल, त्याच्याजवळ नेलं असेल तर हे लॉजिस्टिक बदलेल की नाही. फक्त ते लॉजिस्टिक वर्कआउट करण्यानुसार माझा होल्डिंग पिरियड मला ऍडजस्ट करावा लागेल की नाही. म्हणून सट्टेबाजीला दीर्घायाम देणार, सट्टेबाजी नाही, शेवटी मला त्याच्या त्यावेळेला प्रॉफिट बुक करणं हेही महत्वाचं आहे. आणि म्हणून मी काल बेंजामिन ग्रॅहमच्या वेळेला देताना उदाहरण दिलं होतं की ते तुटलेल्या किंवा खाली टाकून दिलेल्या थोटकाच आहे. त्या थोटकाचा जीव किती आहे हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यामध्ये 1 किंवा 2च पफ घ्यायचा असेल तर ते 2 पफ घेतल्यानंतर ह्याने 2 पफ दिलेत म्हणून खिशात सांभाळून चालत नाही. तुम्हाला ते 2 पफ घेतल्यानंतर तो टाकून द्यावा लागतो. असं जेव्हा तुम्ही प्रॉफिट बुक करत राहाल त्यावेळेला तुमची कॉस्ट ऑफ होल्डिंग कमी होत जाते. आणि हे काल मी जॉन टेम्पल्टनच्या आणि पीटर लिनच्या सत्रामध्ये सांगितलं. मी वारंवार हे क्रॉस रेफरन्सेस अशासाठी देतोय, साहजिक तुम्ही ते परत परत व्हिडिओ पाहावेत हा माझा वाह्यातपणा आहेच, कारण तेवढे माझ्या युट्यूबचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतील म्हणून नव्हे, तर हे एकमेकांशी असे रिलेटेड आहेत. आणि अत्यंत शेवटचा मुद्दा घेतो की एखादी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने कशी येते पहा. म्हणजे एकीकडे एअरलाइन्स घेऊ नका असं म्हणणारा हा मनुष्य आहे, पण 1984 साली मार्गारेट थॅचरनी संपूर्ण जगामध्ये
पहिल्यांदा डिसइन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला मार्गारेट थॅचरनी ब्रिटिश गॅस, ब्रिटिश टेलिकॉम आणि जगवार या कंपन्यांचं पहिल्यांदा डिसइन्व्हेस्टमेंट केलं. इट वॉज अ टोकन डिसइन्व्हेस्टमेंट, पण ते केलं. आणि ह्या तिन्ही कंपन्या म्हणजे ब्रिटिश इकॉनॉमीचे काय म्हणू प्रतिष्ठेचे मानबिंदू आहेत. आणि त्यावेळेला त्याला कितपत रिस्पॉन्स मिळेल असं लोकांच्या मनामध्ये शंका होती. आणि म्हणूनच बाकी तुलनेत ते ब्रिटिश त्या डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी सांगतानाच मार्गारेट थॅचर ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये असं म्हणाल्या की सर्वसामान्य माणसाला घेता यावं आणि ते आमच्याच देशामध्ये राहावं म्हणून मी या भावाने विक्री करते. आणि ती कमी भावाने विक्री केली होती, करंट मार्केट प्राइसपेक्षा कमी केली होती. पण तुलनेने जगवारची मात्र रेट वरती ठेवला होता. जॉर्ज सोरोसने गुंतवणूक करताना या तिन्ही मधली मॅक्सिमम गुंतवणूक जगवारमध्ये केली. आणि त्याचं क्लेरिफिकेशन देताना तो असं म्हणला होता की गॅस आणि टेलिकॉम ह्या दोन्ही कंपन्या अशा आहेत किंवा क्षेत्र अशी आहेत की मुळातच तिथे पब्लिक इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे त्या शेअर्सचे लिस्टिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये उलाढाल होत राहील. जगवार, कारण मी पहिल्यापासून 4 दिवशी हे या ना त्या स्वरूपामध्ये एअरलाइन्स इंडस्ट्री आली, तर मी त्या पहिल्यापासून गेले 3 दिवस सांगतोय की ही कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, ही लेबर इंटेन्सिव्ह आहे आणि त्याचं कॅपिटल कॉस्ट भरून निघायला फार वेळ लागतो, कारण एव्हिएशन फ्युएल ही फार गडबडीची भानगड पडते. त्यामुळे त्याच्यावरती रेव्हेन्यूवरतीही स्ट्रेन येतो काही काळात आणि काही काळात कॅपिटलवरतीही स्ट्रेन येतो. त्यामुळे तो म्हणला ही स्क्रिप्ट चालवणं हा प्रेस्टिज इश्यू होईल. त्यामुळे इफ नॉट बाय परफॉर्मन्स बट बाय द पॉलिसी ही स्क्रिप्ट चालेल. याचा अर्थ म्हणले ह्याच्यामध्ये एक विशिष्ट रेट ऑफ रिटर्न मला नक्की मिळेल. तो मिळाला का नाही मिळाला हे गणित सोडून देऊ, पण अशा या पद्धतीचा विचार करत असताना काय वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल की नाही, की ही जेव्हा नवनवीन सेक्टर्स माझ्या देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये ओपन आउट होऊ शकतात, मग आता इस्रोची जेव्हा टेस्टिंग फॅसिलिटीज प्रायव्हेट सेक्टर वापरू शकेल असं म्हणलं, डिफेन्स प्रोक्युअरमेंट बोर्डाची आपण प्रायव्हेटायझेशन करू आणि काही प्रमाणात लिस्टिंग करू असं आपण म्हटलं, एखाद्या कोअर सेक्टर पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेसमध्ये कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 4 पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस असतील, नॉन कोअरमध्ये एकही पब्लिक सेक्टर एंटरप्राइज असणार नाही असं जेव्हा आपण आत्मनिर्भर भारत अभियानामध्ये म्हणलं, तर आपली किती सेक्टर्स ओपन होणार आहेत याचा आपण विचार केला की नाही. अशा पद्धतीने गुंतवणुकीकडे तुम्हाला मला ज्या कल्पना डोक्यात बसलेल्या असतात, आपल्या चौकटीमध्ये न बसणाऱ्या अशा अनेक संकल्पना किंवा ज्या आपल्या चौकटीत बसलेल्या संकल्पना आहेत त्याला छेद देणारा विचार हा जॉर्ज सोरोस करतो. आणि म्हणूनच जॉर्ज सोरोस असा व्याख्यानमालेच्या आधेमध्ये घेतला. पहिल्या दिवशी अशासाठी नाही घेतला की सुरुवात मला अशी वादळी करायची नव्हती, शेवटच्या दिवशी नाही घेतला कारण हा मेसेज तुम्हाला आणि मला पचवणारा नाही, पण चौथ्या दिवशी अशासाठी घेतला की पहिल्या 3 दिवसात या क्षेत्राची तुम्हाला आणि मला त्यातल्या त्यात सवयीच्या असलेल्या इन्व्हेस्टमेंटची चर्चा करत मला पार्श्वभूमी तयार करायची होती. श्रीकृष्ण पत्की सरांचा जो एक प्रश्न होता की सर तो उद्या घेणार आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक त्यांनी मला व्हॉट्सअपवर पाठवला होता, त्या प्रश्नाचाच उल्लेखाने उद्याच्या सत्राची सुरुवात करायची. आज पुन्हा एकदा समारोपाला येताना असं म्हणेन की तुम्ही सगळ्यांनी ह्या 3 दिवस दिलेल्या सत्राच्या प्रतिसादाबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे. ह्या 5 दिवसाच्या व्याख्यानमालेचे जे आयोजक आहेत मोतीलाल ओसवाल, फिनमार्ट डोंबिवली शाखेचे अमित पेंढारकर आणि प्राजक्ता पेंढारकर आणि ट्रायनेटचे केदार पाध्ये यांचेही मी आभार मानतो. आधीच्या 3 दिवसाच्या व्हिडिओजवरती किंवा बाकीही माझ्या व्हॉट्सअपवरती जसे प्रश्न पाठवलेत तसे जरूर प्रश्न घ्या आणि त्याचा उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये पूर्णपणाने विचार करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न अशासाठी म्हणलं की वॉरन बफे हे प्रकरणच फार मोठं आहे आणि त्यामुळे जर तुमची हरकत नसेल तर उद्या थोडं जास्त वेळ बोलूया. आज थोडं वेळेचं बंधन मला अशासाठी पाळावं लागतंय की आधी मला एक तर यायला उशीर झाला आणि हे सत्र संपल्यानंतर 7:30 वाजता मला लगेच दुसरं सत्र आपल्या डोंबिवलीच्याच विनोद देशपांडेच्या ध्रुव अकॅडमीच्या फेसबुक पेजवरती आर्थिक सुधारणांचं सामाजिक राजकारण या विषयावरती घ्यायचं आहे. त्यामुळे गळा आणि वेळेची मॅनेजमेंट या दोन्ही दृष्टीने आणि मुळात जॉर्ज सोरोसने आपल्याला इतके धक्के दिलेत तर ते सगळे धक्के एकदम दीर्घकाळ नको पसायला. जसं म्हटलं जातं की जोर का धक्का धीरे से,
अशा पद्धतीने द्यायचा प्रयत्न केलाय. सर्व आयोजकांचे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या सेशनमध्ये रजा घेतो. उद्या दुपारी म्हणजेच शनिवार 30 मे 2020 संध्याकाळी 5:30 वाजता भेटू. उद्याचा विषय वॉरन बफे. मनपूर्वक धन्यवाद.